गुरुजींची होती इच्छा की सुरुवातीला मी भजन गावं पण दुसरं भजन गायलं, त्यामुळे ते म्हणाले की तू एकच भजन गावी करायला सुरुवात करतो, पण नर्मदा नदीची कृपा किंवा थोडंसं गॅप भेटला म्हणून त्यांची मनाची इच्छा पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वायुदिवारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. आइए हनुमंत विराजिए कथा कहो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार. नर्मदा मैयाला वंदन करून, मातृपितृतुल्य असणाऱ्या श्रोतृवर्गाला वंदन करून, चराचरात असणाऱ्या शिवतत्वाला वंदन करून, त्याचप्रमाणे आमच्या भजनी मंडळींना वंदन करून नर्मदा मैयाच्या पूर्णाच्या सांगतेच्या दिवसाला कथा प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना परत माझा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मार्कंडेय ऋषी धर्मराज युधिष्ठिरांना व्यासतीर्थाचं वर्णन करून सांगतात की राजा रे, पराशर ऋषी जनाचं कल्याण व्हावं यासाठी तपश्चर्या करून गावोगावी फिरत असताना त्यांना ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या गावातून दुसऱ्या गावी जायचं होतं. मग तीरावरती एका नावाड्याच्या मुलीशी त्यांची ओळख झाली. त्यावेळेला ती जी मत्स्यगंधा होती, मत्स्यगंधा नावाची कन्या, तिला पराशर ऋषींनी विचारलं की तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे. त्यावेळेला तिनं सांगितलं की मी एका नावाड्याची कन्या आहे आणि या नौकेवरती आम्ही आमचा जीविकार्थ चालवतो. माझे वडील जेवायला गेले आहेत आणि नौकेची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. त्यावेळेला पराशर ऋषींच्या मनामध्ये विचार आला की हिच्यापासून आपल्याला एक पुत्र उत्पन्न व्हावा, म्हणून ते तिच्याशी संवाद साधू लागले की मला तुझ्यापासून पुत्र उत्पन्न झाला पाहिजे. तेव्हा तिने सांगितलं तुम्ही ब्राह्मण आणि मी एक नावाड्याची कन्या, आपला संबंध काही बरोबर नाही. तेव्हा पराशर ऋषी तिला सांगतात की तू नावाड्याची कन्या नाहीस, तुझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत तुला सांगतो. जम्बूद्वीपाचा राजा चंद्रवसू, त्याच्या पत्नीचं नाव आहे सत्यभामा. हा चंद्रवसू राजा साता समुद्रापार लढाईला गेला. त्यावेळेला त्याच्या त्या स्त्रीला सत्यभामेला धर्म प्राप्त झाला आणि तिच्या मनामध्ये कामव्यथा निर्माण झाली. ती व्यथा मिटवण्यासाठी तिने एक पोपटाला बोलवलं आणि चिठ्ठी लिहिली आणि पोपटाला सांगितलं जा पतिदेवांना ही चिठ्ठी देऊन ये. त्यावेळेला तो पोपट निघाला. राजाने तिच्याकडे पाहिलं, ती चिठ्ठी काढली, त्यातला मजकूर वाचला, तिच्या मनातली कामव्यथा त्याला कळली आणि आपलं तेज त्याने त्या पोपटासोबत पाठवलं. ते तेज पाठवल्यानंतर हा पोपट जात असताना समुद्रावरनं उड्डाण करत होता. त्याच वेळेला एका ससाण्याने त्याला बघितलं. त्याला असं वाटलं की काहीतरी खाद्य आहे म्हणून त्याला ठार मारलं. त्या पोपटाच्या चोचीतलं ते जे वीर्य आहे तेज आहे ते समुद्रामध्ये पडलं. एका मासोळीने ते गिळलं. ती मासोळी एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकली. त्या कोळ्याला फार आनंद झाला. मोठ्या मासोळीचं पोट फाडलं आणि त्यातनं तुझा जन्म झाला. त्यावेळेला तुझा सुवास हा मासासारखा येत होता म्हणून तुझं नाव मत्स्यगंधा असं ठेवलं.
ज्यावेळेला तिने आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकला त्यावेळेला ती त्यांच्याशी रममाण व्हायला तयार झाली आणि नौका आतमध्ये नेली. मध्यभागी नौका नेल्यानंतर त्या दोघांनी तिथे कामक्रीडा केली आणि त्यातच वेदो नारायण भगवान व्यासांचा जन्म झाला. व्यास नारायण भगवान की जय. व्यासांनी आपल्या जन्मदेत्या माता पित्याला नमस्कार केला, वंदन केलं आणि सांगितलं माझं कार्य का. पराशर ऋषींनी सांगितलं की तू नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन तपश्चर्या कर आणि आत्मज्ञान प्राप्त करून घे. त्यानंतर पराशर ऋषीला मत्स्यगंधेला म्हटले की तू सुद्धा आता घरी जा, माझ्या कृपेने तू कुमारीत राहशील आणि तुझं नाव आता मत्स्यगंधा हे निघून जाईल आणि तुला योजनगंधा नाव प्राप्त होईल. त्यानंतर व्यासमुनी सुद्धा निघून गेले, नर्मदा मैयाच्या किनारी आले आणि तपश्चर्या करायला बसले आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर लिंगाचं त्यांनी पूजन केलं. या सिद्धेश्वर लिंगाचं पूजन करत असताना भगवान भोलेनाथ व्यासांवरती प्रसन्न झाले, तिथे प्रकट झाले आणि कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यासांना वरदान मागायला सांगितलं. व्यासांनी वरदान मागितलं की देवा तुमच्या कृपेने मी भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा जाणकार झालो पाहिजे. व्यास मुनी सुंदर वरदान मागताय की भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा मी जाणकार झालो पाहिजे. महादेवांनी तथास्तु म्हटलं, वरदान देऊन टाकलं आणि त्यानंतर व्यासांनी त्याच ठिकाणी भगवती स्तोत्राची रचना केली आणि नर्मदा मैयाला संतुष्ट केलं. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफलदे. अशा प्रकारे नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रसन्न झाल्या आणि आशीर्वाद दिला की हे कृष्ण द्वैपायना तू सर्व पुराणांची रचना करशील आणि तू वेदो नारायण म्हणवला जाशील. त्यांनी नर्मदा मैयाला नमस्कार केला. त्यानंतर अनेक देव ऋषी आले, त्यांनी कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यासांना कृष्ण द्वैपायनांना व्यासांच्या गादीवरती बसवलं आणि त्यानंतर व्यासांनी नर्मदा मैयाच्या किनारी शिवलिंग स्थापन केलं आणि महादेवांचं पूजन केलं. त्यालाच आपण व्यासतीर्थ असं म्हणत असतो. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे असणारे व्यासमुनी हे भगवान विष्णूंचे 17वे अवतार आहेत. यांचा यथा योग्य काळी त्या ठिकाणी अवतार धारण केला, जन्म झाला. म्हणून तेव्हापासून हे तीर्थ व्यास तीर्थाच्या नावाने ओळखायला लागले आणि या व्यास तीर्थावरती ऊस दान केल्याने फार पुण्य प्राप्त होतं असं नर्मदा पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जो मनुष्य व्यास तीर्थावरती ऊसाचं दान करतो त्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते, तो पापमुक्त होत असतो. त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी धर्मराज युधिष्ठिरांना प्रभास तीर्थाचं वर्णन सांगितलं. या तीर्थावरती सूर्यदेवाच्या पत्नीने कठोर अशी तप केलं आणि या प्रभेवरती महादेव प्रसन्न झाले. तेव्हा तिने वरदान मागितलं की मला सूर्यदेवांचं सौख्य मिळत नाही, ते मला प्राप्त व्हावं. लगेचच महादेवांनी सूर्यनारायणांना आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं, त्यांची कान उघडणी केली. म्हणाले की प्रभेवरती व्यवस्थित प्रेम केलं पाहिजे, संसार केला पाहिजे, तिच्या गरजा तिच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. आणि त्यावेळी सूर्यदेवांनी त्यांना होकार दिला. त्याच वेळेला तिथे प्रभास तीर्थ निर्माण झालं. त्यानंतर मार्कंडेय ऋषी नागेश्वर तीर्थाचं वर्णन सांगताय की दक्षिण तीरावरती भगवान शंकर एकदा नृत्य करत असताना त्यांच्या शरीरातनं घाम आला आणि तो घाम जटेतल्या गंगेमध्ये मिसळला आणि तो मिसळत असताना खाली असताना एका नागाने म्हणजेच वासुकी नावाच्या नागाने तो प्राशन केला आणि हे प्राशन करत असताना गंगा माता त्याच्यावरती क्रोधित झाली. जी जटेतली गंगा माता होती ती वासुकी नागावरती क्रोधित झाली आणि तिनं त्याला शाप देण्याचं ठरवलं. तेवढ्यात या वासुकी नागाने तिची क्षमा मागितली. तेव्हा ती गंगा मैया म्हणते की तू विंध्याचल पर्वतावरती जा, महादेवांना प्रसन्न कर,
100 वर्ष त्याचं तप पूर्ण झालं, महादेव प्रसन्न झाले आणि त्याला निष्पाप केलं आणि त्याच ठिकाणी त्यानं तीर्थ निर्माण केलं, ज्याला नागेश्वर तीर्थ असं म्हटलं जातं. नर्मदा मैयाच्या पुराणामध्ये काही तीर्थ फार मोठे आहेत, ज्यांना बराचसा संदर्भ आपल्याला मिळतो, पण काही अध्याय अगदी 2 ओळींचे 3 ओळींचे आहेत, अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. मग या नागेश्वर तीर्थाचं वर्णन पाहिलं, त्यानंतर मार्कंडेय तीर्थाचं वर्णन आपण बघूया. मार्कंडेय ऋषी सांगतात की राजाने या तीर्थाचं प्रत्यक्ष स्थापना मी केलेली आहे, म्हणून याला माझंच नाव प्राप्त झालेलं आहे. कारण मी सुद्धा तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि ते माझ्यावरती प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी मला शिवलिंग दिली. मी तिथेच त्या शिवलिंगाची स्थापना केली. आपण खरोखर बघत आहोत की या मार्कंडेय ऋषींवरती भगवती जगदंबा, नर्मदा मैया, भगवान शंकर आणि महाविष्णू यांचं किती प्रेम आहे हे आपण पहिल्या दिवसापासूनच बघतोय. आणि या मार्कंडेय तीर्थाची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी झाली. त्यानंतर मार्कंडेय ऋषी आता एरंडी संगमाचं महात्म्य सांगतात. हा एरंडी संगम अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला आपण उत्तर तटावरनं दक्षिण तटावरती येतो, माईकी बगिया, या ठिकाणी आपली पूजा होते, जल परिवर्तन होतं आणि तिथून मग आपण त्या एरंडी संगमाकडे जातो. मार्कंडेय म्हणतात, ततो गच्छेन महीपाल एरंडी संगमं परम यम श्रुतं वे मया राजम छिन्वस्य वदतं पुरहा. की राजा रे, भगवान शंकराच्या मुखातनं ह्या एरंडी संगमाचं महात्म्य मी ऐकलेलं आहे, तेच महात्म्य तसंच्या तसं तुला वर्णन करून सांगतो, जरा तू नीट ऐक. मार्कंडेय ऋषी धर्मराज युधिष्ठिरांना सांगायला लागले की नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती एक एरंडी नदी आहे, तर या नदीवरती अत्री ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये अत्री ऋषी आणि अनसूया माता वास्तव्य करायच्या. दोघं आनंदाने राहत होते. परंतु अनसूया मातेसारखी पतिव्रता स्त्री नाही, आपण हे सगळं बघितलेलं आहे, तरी सुद्धा ह्या अनसूया माता पुत्र सुखापासून वंचित होत्या. एकदा त्यांनी अत्री ऋषींना वंदन केलं आणि अत्री ऋषींना सांगितलं की महाराज, माझ्या अंगी कुठले दुर्गुण आहेत की माझ्या पोटी संतती जन्माला येत नाही. त्यावेळेला अत्री ऋषी सुद्धा म्हणतात, तू खरं बोलतेस. कुळाचा उद्धार करण्यासाठी, पितृंचा उद्धार करण्यासाठी पुत्र जन्माला आला पाहिजे, आणि जर पुत्र जन्माला आला नाही तर आपला उद्धार कसा होईल, हे असा संवाद त्यांचा चाललेला असतानाच अनसूया मातेने अत्री ऋषींना सांगितलं की तुम्हीच आता मला काहीतरी उपाय द्या, आपल्याला संतती सुख मिळालंच पाहिजे. त्यावेळेला माझी खूप मोठी कठोर तप करण्याची सुद्धा तयारी आहे, तुम्ही मला फक्त मार्ग सांगा. हे अनसूया मातेने सांगितल्याबरोबर अत्री ऋषी म्हणाले की तू तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त नर्मदा मैयाला शरण जा, कारण तुझी इच्छा पूर्ण फक्त नर्मदा मैयाच करू शकते, दुसरं कोणीही तुझी इच्छा पूर्ण करणार नाही. म्हणून त्या नर्मदा मातेच्या तीरावरती आल्या आणि त्या एरंडी संगमावरती तपश्चर्या करू लागल्या. तपश्चर्या केल्यानंतर भरपूर दिवस लोटले, जवळजवळ वर्ष लोटले गेले, तरी सुद्धा भगवंत प्रसन्न होत नाही, कारण पतिव्रता मातेची ही परीक्षा होती. भरपूर तपश्चर्या केली आणि मग अचानक तिन्ही देव त्यांच्या समोर प्रकट झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे प्रकट झाल्यानंतर अनसूया मातेंना सांगितलं की आम्ही तुमच्यावरती प्रसन्न आहोत, काहीतरी वरदान तुम्ही आमच्याकडनं मागा. अनसूया माता ब्रह्मा, विष्णू, महेश्वराला वरदान मागतात. ब्रह्मा, विष्णू, महेश्वराला वरदान मागतात की माझ्या पोटी पुत्र संतती नाही आणि ती निर्माण झाली पाहिजे. तिन्ही देव वरदान देतात की आम्ही तिघांच्या रूपाने तुमच्याकडे जन्माला येणार आहोत, अवतरित होणार आहोत. अनसूया मातेला आनंद झाला. घरी आल्या अत्री ऋषींना सांगितलं
की तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याला वरदान दिलं की तिन्ही देव बालकांच्या रूपामध्ये आपल्या इथे जन्माला येणार आहे आणि आपली संतती सुखाची इच्छा परिपूर्ण होणार आहे. अत्री ऋषींना सुद्धा आनंद झाला. मग गोष्ट काय घडली? भगवान दत्तात्रयांच्या अवतारासाठी कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्न्या ब्रह्माणी पार्वती आणि लक्ष्मी या अभिमानाने आपापसात गप्पा मारत होत्या की आमच्यासारखी पतिव्रता स्त्री या जगात कुठेही नाही, या ब्रह्मांडात कुठेही नाही. आणि अभिमान ज्या वेळेला निर्माण झाला, नारद भ्रमंती करत असताना त्यांचं त्याच ठिकाणी आगमन झालं. नारायण नारायण म्हणाले, काय काय गप्पा मारताय तुम्ही? अहो, आमच्यासारखी पतिव्रता स्त्री संपूर्ण ब्रह्मांडात शोधून सुद्धा सापडणार नाही. नारद म्हणता, अभिमान प्राप्त झालाय. कारण की हा अभिमान जो असतो तो लयाला नेत असतो. काहीतरी यांच्यावरती कृपा केली पाहिजे. त्यावेळेला नारदांनी सांगायला सुरुवात केली, तुम्ही जे सांगतात त्यामध्ये मला एवढं तथ्य वाटत नाही. या तिघे आश्चर्यचकित झाले. म्हणाले, असं काय म्हणतात नारदा? हो, मी आताच पृथ्वीवरती भ्रमंती करत असताना अमरकंटक नावाच्या क्षेत्रामध्ये एरंडी संगमावरती एक महान पतिव्रता स्त्री पाहिली, तिचं नाव आहे अनसूया. आणि मला तरी असं वाटतं की तिच्यापेक्षा दुसरी कोणीही पतिव्रता या संपूर्ण ब्रह्मांडात नसेल. एवढं सांगून त्या ठिकाणी नारद निघून गेले. आता या रुसून बसल्या. यांना वाटायचं आम्हीच पतिव्रता आहोत. आणि रुसून बसल्यामुळे तिन्ही देव घरी आले. तिघांनी पाहिलं, चेहरा दुःखी झालेला आहे. पण काय करावं, कसं विचारावं, या बोलायला तयार नाहीत. मग हळूहळू त्या बोलायला लागल्या. म्हणाले, या पृथ्वी तलावरती अनसूया नावाची कोणती पतिव्रता स्त्री आहे की जी आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे? त्यावेळेला आता देव काय बोलणार? देवांना माहिती होतं त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी ही सर्व लीला सुरू आहे. मग त्यावेळेला ते शांत बसलेले होते. पण या तिघांनी हट्ट धरला की आम्हीच ब्रह्मांडामध्ये पतिव्रता आहोत, आमच्यापेक्षा कोणीही पतिव्रता नाही. म्हणून तुम्ही पृथ्वी तलावरती जा आणि जी कोणी अनसूया आहे तिचं सत्व तुम्ही हरण करा, तिचं सत्व तुम्ही हरण करा. हे ज्या वेळेला सांगितलं त्या तिघी देवांनी त्यांना समजवलं. म्हणाले, असं करू नको. पतिव्रतेचा क्रोध हा भयंकर असतो आणि तो विनाशाला कारण ठरतो. म्हणून असं करू नको. तिघ देवांनी आपापल्या पत्नींना समजवलं, पण समजवण्याच्या मार्गातल्या नव्हत्या. तिघ देवांनी साधूचा वेश धारण केला आणि मग अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन ते उभे राहिले. दुपारी 12 वाजेची वेळ होती. हातामध्ये भिक्षापात्र घेतलेलं. अत्री ऋषी बाहेर गेलेले होते समिधा आणण्यासाठी. आणि यांनी तेवढ्यामध्ये अनसूया मातेच्या आश्रमाच्या बाहेर आले आणि आरोळी दिली. ओम भवती भिक्षां देहि. अनसूया मातेला आनंद झाला की माझ्याकडे कोणीतरी याचक, कोणीतरी दान मागण्यासाठी आलेला आहे. हे जेव्हा अनसूया मातेला कळलं, त्यांनी सूपभर भिक्षा घेतली आणि देण्यासाठी आल्या. आता ती भिक्षा नेमकी या साधूंनी नाकारली. म्हणाले, अशी भिक्षा नको. म्हणाले, कशी पाहिजे? आणि वस्त्र फेडून भिक्षा मला अर्पण केली पाहिजे. अनसूया माता म्हणतात, हे काही रस्त्यावर जे मागणारे दिसत नाही, कोणीतरी श्रेष्ठ असले पाहिजे. पण आता काय करावं? आपल्या पातिव्रत्यावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे, ते कसं निरसन करावं? कारण यांना जर वस्त्र फेडून भिक्षा वाढली नाही तरी पतिव्रत्य भंग होईल. आणि आश्रमातनं हे विन्मुख गेले तरी सुद्धा पातिव्रत्य भंग होईल. काय करावं? विचार केला. अत्री ऋषींच्या चरणांचं स्मरण केलं आणि तिघांना सांगितलं की तुम्ही आतमध्ये बसा, तुम्हाला इच्छा भोजन इच्छा भिक्षा मी प्रदान करते. तिघे विचार करायला लागले आणि आश्रमामध्ये बसले. अनसूया माता गेल्या मागच्या घरी. कमंडलूमध्ये नर्मदा मैयाचं जल होतं. ते नर्मदा मैयाचं जल आपल्या हातामध्ये घेतलं आणि अत्री ऋषींच्या चरणांचं स्मरण केलं आणि सांगितलं, जर मी खरी पतिव्रता असेल
तर हे तिन्ही देव बालकाच्या रूपामध्ये अवतरित झाले पाहिजे. एवढं म्हटलं आणि ते पाणी आणल्यानंतर त्या तिन्ही साधूंवरती सिंचन केलं. त्यांचं रूप त्या ठिकाणी बदललं आणि तीन बालकाच्या रूपामध्ये ते बाळ रडायला लागले. आणि त्याच वेळेला या अनुसया मातेने त्यांना इच्छा भिक्षा प्रदान केली. वस्त्र फेडून त्यांना स्तनपान केलं, त्यांची भूक मिटवली आणि त्यांना इच्छाशक्ती म्हणजे इच्छादान त्यांना प्रदान केलं. ते सुद्धा त्या ठिकाणी तृप्त झाले. अत्रि ऋषी घरी आले. अत्रि ऋषी घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आश्रमामध्ये बाळांचा चिमचिवाट, बाळांचा किलबिलाट चालू आहे. विचार करू लागले की असं कसं झालं. आतमध्ये पाहिलं 3 तेजस्वी बालक त्यांना दिसले आणि फार आनंद झाला. अनसुया मातेला विचारलं, सर्व वृत्तांत सांगितला आणि मग हे सगळी घटना इकडे घडली. आणि तिकडे स्वर्गामध्ये तिन्ही देव आपल्या पतिदेवांच्या वाट बघत असताना संध्याकाळची वेळ झाली आणि नारद मुनींनी पुन्हा भ्रमंती करायला सुरुवात केली. तेव्हा तिन्ही देवांनी पाहिलं नारदांना आणि बोलवलं, इकडे या. म्हणाले, काय झालं. अहो म्हणे आम्ही तुमच्या सांगण्यावरून त्यांना पाठवलं, पण ते सकाळचे गेलेले अजून परत आलेले नाही. नारद म्हणता, मी पाठवलेलं नाही, मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं पाठवायचं की नाही पाठवायचं. हे सर्वस्वी निर्णय तुमचा होता. म्हणाले, मग आता ते परत कसे येतील. म्हणे, ते आता येणार नाही. मग काय करावं लागेल, तुम्हाला तिथे जावं लागेल, कारण अभिमान नष्ट करायचा होता. संत असेच असतात, हा अभिमान नष्ट करायचा होता. म्हणून या तिन्ही देव्या त्या ठिकाणी अत्रि ऋषींच्या आश्रमाजवळ आल्या. पहिला अनसुया माता त्या ठिकाणी बाळांना पाळण्यामध्ये घातलेला आहे आणि मस्त पाळणा वगैरे म्हणताय. तिन्ही देव्या अनसुया मातेकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की हे आमचे पतिदेव आहेत आणि आम्हाला ते आता परत हवे आहे. अनसुया माता म्हणतात, मला काय करायचे तुमचे पतिदेव, तुमचे तुम्ही घेऊन जा. आणि तेवढ्यात हा शब्द त्यांच्या मुखातून निघाला. लक्ष्मी माता पुढे आल्या, पाळण्यामध्ये हात घालायला लागल्या आणि विचार केला, आपल्याला पाहिजे विष्णू आणि हातात आले महादेव, तर आपल्याच पातिव्रत्यावरती गदा येईल. बघा ही कशी लीला असते भगवंताची. ज्या स्वतः अभिमानाने ब्रह्मांडामध्ये गप्पा मारत होत्या की आम्ही पतिव्रता आहोत, त्या आज आपल्या पतिदेवांना ओळखू शकत नाही. पार्वती माता लक्ष्मी मातेला म्हटल्या, काय ग तुझा नवराही ओळखता येईल. म्हणे, हो बाजूला. म्हणे, मग तू जा पुढे. त्या पण गेल्या पुढे. त्यांनी पण पुढे पाळण्यामध्ये हात घातला. त्या पण विचार करायला लागल्या, आपल्याला पाहिजेत महादेव. आले ब्रह्मदेव किंवा विष्णू, तर काय करायचं, आपली पंचायत होईल. मग त्या पण मागे आल्या. म्हणाले, मी जा ना पुढे, जा, भलती तुला पुढे पुढे करायची सवय. त्या दोघांचं तिघांचं त्या ठिकाणी भांडण सुरू झालं. आता काय करता, मूड गेलेला परत आणावं लागेल. त्या ठिकाणी भांडण सुरू झालं आणि त्या भांडणामध्ये त्यांनी अनसुया मातेला शरण गेल्या आणि शरण गेल्यानंतर त्यांना वंदन केलं आणि सांगितलं, आम्हाला अभिमान झालेला होता तो आमचा नष्ट झालेला आहे, पण कृपया आमचे पुत्र, आमचे पती आम्हाला परत द्या. त्यावेळेला या अनसुया मातेनं त्या तिघांना सांगितलं की तुम्ही आता बालकाचं रूप धारण केलेलं आहे, पण तुम्ही माझ्याकडे निवास करा, तुमचा अवतार तुम्ही या ठिकाणी घ्या. आणि तेवढ्याच वेळात त्या ठिकाणी त्या 3 बालकांचं तेज एकत्र झालं आणि तिथेच आमच्या भगवंतानं मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला जन्म घेतलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विष्णू आणि महेश्वर साहोरी बसले म्हणाले, दत्त गुरु दिसले. म्हणाले, दत्त गुरु दिसले. महेश्वर
गाय होनी पुढे वासरू पाहे वळूनी पुढे वासरू पाहे वळूनी कृतज्ञतेचे श्वान विचारे धन्यतेचे श्वान विचारे पायावर झुकले मनाने दत्त गुरु दिसले मनाने दत्त गुरु दिसले शुभंकर फिरता तुमचे शरण शुभंकर वीरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू घुमटा मधुनी हृदय पाखरू ते फिरले बळावे दत्त गुरु दिसले बळावे दत्त गुरु दिसले तुम्हीच केली सारी की माया तुम्हीच केली सारी ती माया कृतार्थ झाली माझी काया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मादी आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि त्या ठिकाणी अत्रि ऋषींना 3 यशस्वी पुत्र या 3 देवांपासून निर्माण झाले. ब्रह्मरूपातनं चंद्र निर्माण झाले, विष्णू रूपातनं दत्त अवतार निर्माण झाला आणि महादेवांच्या रूपातनं दुर्वास मुनी यांचा अवतार झाला. हे 3 यशस्वी पुत्र त्या ठिकाणी अनुसया माता आणि अत्रि ऋषींना झाले. अशा या एरंडी संगमावरती जेव्हा अनुसया माता बाल दत्तात्रयांना स्नान घालायच्या तेव्हा ते स्नान घालत असताना नर्मदा मैयाला अतिशय आनंद व्हायचा. मला असं वाटायचं की माझ्या पाण्यानेच माझ्या वडिलांना स्नान घातलं जातंय म्हणून खूप त्यांना आनंद व्हायचा. याविषयी आणखी एक कथा आहे. या एरंडी संगमाविषयी अजून एक कथा वर्णन करून सांगितलेली आहे जी अतिशय आश्चर्यजनक आहे. सुवर्णशिलक नावाच्या नगरामध्ये गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. हा शेतकरी एवढा भोळा होता की त्या शेतीच्या कामामध्ये त्याला दुसरं काहीही सुचायचं नाही. एकदा काय तो शेतीच्या कामामध्ये लागला की त्याचं दुसरं कुठेही मन लागायचं नाही, त्याच कामामध्ये तो व्यस्त असायचा. एके दिवशी तो घरी येत असताना, शेतातनं घरी येत असताना
बैलगाड्यावरती त्यानं लाकडाचे होंडके ठेवलेले होते. ते घेऊन घरी आला. दुपारची वेळ झाली. त्याला त्या दुपारमुळे अतिशय तहान लागली. त्यानं विचार केला, पटापट आपण हे लाकडं खाली टाकून देऊ आणि लगेच घरामध्ये जाऊन पाणी प्राशन करू. असा विचार त्याने केल्यानंतर त्याच्या त्या गाडी बैलाचा आवाज झाला. त्याचं एक छोटंसं मूल आपले वडील आले म्हणून पाहायला गेलं. रांगत रांगत ते मूल त्या ठिकाणी गेलं. आता इकडे हा लाकडं टाकत होता. तो त्या लाकडं टाकण्यामध्ये एवढा व्यस्त झाला की त्याचं मूल तिथे आलं हे सुद्धा त्याला कळलं नाही. आणि त्या मुलावरच ते लाकूड पडलं. आणि पडल्यामुळे ते मूल त्या ठिकाणी दाबलं गेलं. त्याच्यावरती लाकडाचे ओंडके पडत होते. यानं सगळे लाकडं बाजूला टाकले, जमिनीवर टाकले आणि आतमध्ये गेला. पाणी प्राशन केलं. अरे याची जी पत्नी होती तिला याचा स्वभाव माहिती होता, पण ती त्याला वश होती. त्याचा स्वभाव माहिती होता म्हणून ती आपलं बाळ कुठे हे पाहण्यासाठी गेली. तर त्या लाकडाच्या ओंडक्यांमधनं एक बारीकशी रक्ताची धार तिला दिसली. तिनं विचार केला की माझं बालक या ठिकाणी दाबलं गेलंय की काय. म्हणून त्या लाकडाचे ओंडके तिने पटापट बाजूला केले. पाहिलं तर तिचं मूल दाबलं गेलेलं होतं, तिचं मस्तक फाटलेलं होतं. पण ती त्याला वश असल्यामुळे काही बोलू शकत नव्हती. तिने त्या मुलाला घेतलं. तिला वाटलं बेशुद्ध पडला असेल, थोड्या वेळात शुद्धीवरती येईल म्हणून झोक्यामध्ये टाकून दिलं आणि आपल्या कामाला लागून गेली. जवळजवळ 2-2.5 तास झाले, 3 तास झाले, पण बालक काही उठत नाही. कारण ते बालक त्याच वेळेला गतप्राण झालं होतं. विचार करते की बालक अजून काय उठत नाही. काही चुळबुळणे बाळाची, रडण्याचा आवाज नाही. म्हणून पाहायला गेली. तिनं त्याच्या श्वासाला, नाकाला हात लावून पाहिलं तर ते गतप्राण झालेलं होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिनं पटकन त्या गोविंदाला आवाज दिला की आपलं मूल गतप्राण झालं. त्याला सुद्धा अतिशय वाईट वाटलं, रडायला लागला. कारण की जे मूल होतं, जे बालक होतं ते अतिशय लहान होतं आणि त्याच्या बाललीला सुद्धा सुंदर होत्या. रडता रडता गावातली लोक जमा झाली आणि त्याचं सांत्वन केलं की बाबा रे, त्याचा जन्म किंवा त्याचा मृत्यू जो आहे तो ठरलेला असेल आणि प्रारब्धानुसार त्याच्या जन्माची दोरी एवढीच असेल, म्हणून तू चिंता करू नकोस. जे झालं ते गंगेला मिळालं असं समजून त्या बाळाचा संस्कार कर. आणि मग हा गोविंद नावाचा शेतकरी थोडा शांत झाला आणि यानं त्या बाळाचा संस्कार केला आणि रात्री बसलेला होता. 5-7 दिवस त्याला झोप लागली नाही. सारखं त्याचं मूल त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. कारण की जे मूल घरामध्ये रांगत होतं ते मूलच रांगताना दिसत नव्हतं. त्याला आठवण यायची मुलाची तर तो रडायचा, धाय मोकलून रडायचा. त्याच्या पत्नीची तर फार वाईट अवस्था झालेली होती. काय करावं. आणि ज्या वेळेला 7-8 दिवसांनंतर तो झोपला, त्याचा डोळा लागला, तेव्हा त्याची पत्नी रात्रीच्या वेळी उठली तर तिने पाहिलं त्या गोविंदाच्या अंगावरती भरपूर असे किडे जमा झालेले आहे आणि ते किडे त्याला चावताय. तिला अतिशय धक्का बसला. ती आश्चर्यचकित होऊन घाबरून गेली की अरे असं काय होतंय. पण ती त्याला काही बोलू शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा गोविंद उठला, आपल्या गायींना सोबत घेतलं आणि त्यांना चारण्यासाठी रानामध्ये घेऊन गेला. नेमकं कर्मधर्म संयोगाने या गायी ज्या आहेत त्या या एरंडी संगमाच्या दिशेने वळायला लागल्या. बघा, भगवंताला जर भक्ताचं दुःख दूर करायचं असेल तर तो कुठल्याही मार्गाने करत असतो. तसं या गोविंद नावाच्या शेतकऱ्यावरती आलेलं ऋण हत्येचं पातक हे देवाला नष्ट करायचं होतं. देवानं गायीच्या रूपात येऊन एरंडी संगमाच्या दिशेने त्या वळल्या आणि तिथे गेल्यानंतर पाणी प्यायला लागल्या. गोविंद शेतकऱ्याने भरपूर अडवण्याचा प्रयत्न केला की एरंडी संगमाकडे त्या जायला नको किंवा त्यांनी तिथं पाणी प्राशन करायला नको म्हणून भरपूर प्रयत्न केला. कारण त्याला आता घरीच जायचं होतं. पण त्या गायी काही ऐकत नव्हत्या, त्याला जुमानतच नव्हत्या. त्यांनी त्या ठिकाणी पाणी प्राशन केलं.
गोविंदाने विचार केला मलाही तहान लागली म्हणून त्यानं त्या ऐरंडी संगमाचं पाणी हाताच्या उंजळीत घेतलं आणि प्राशन करून घेतलं. घरी आल्यानंतर रात्री झोपला. पुन्हा त्याच्या पत्नीने रात्री उठून पाहिलं त्याच्या अंगावरती आता आज काही ठिकाणी किडे होते तर काही ठिकाणी किडे नव्हते. तिला पुन्हा आश्चर्य वाटलं. म्हणाले का 2-3 दिवसांपासून सर्वांगावरती किडे चालत आहेत आणि आज अशी काय घटना घडली की अर्ध्या अंगावरती किडे अर्ध्या अंगावरती नाही. म्हणून तिनं रात्री तेवढ्या रात्री त्याला उठवलं आणि त्याला विचारलं की तुम्ही आज कुठे नदी तलाव जलाशय कुठे गेला होतात का? त्यावेळेला त्याने सांगितलं नाही मला तर काही आठवत नाही. पण मग तिनं त्या बाळाच्या मृत्यूचा सर्व वृत्तांत त्याला सांगितला की तुमच्या अशा अशा चुकीमुळे आपलं बालक मरण पावलेलं आहे. तोपर्यंत तिनं त्याला काहीही सांगितलेलं नव्हतं. जेव्हा त्याने ही गोष्ट ऐकली त्याला अतिशय दुःख झालं, त्याला वाईट वाटू लागलं. तो अजून रडायला लागला. मग तिनं अजून सांगितलं की तुमच्या शरीरावरती भरपूर किडे मी रोज पाहते पण आज मला काही ठिकाणी किडे दिसत आहेत तर काही ठिकाणी किडे दिसत नाही. मग त्याला अचानक आठवलं की माझ्या गायी ज्या आहे ऐरंडी संगमाच्या दिशेने गेलेल्या होत्या. हे जेव्हा त्याला कळलं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की या जवळच ऐरंडी संगम आहे तिथे मी पाणी प्राशन केलेलं आहे. त्याची पत्नी म्हणाली उद्याच्या उद्या आपण त्या संगमावरती जाऊ आणि स्नान करून येऊ कारण की तुमच्या भ्रूण हत्येचं पातक मला असं वाटतं त्याच ठिकाणी नष्ट होईल. म्हणून हा गोविंद आणि त्याची जी पत्नी होती ते दोन्हीही त्या ऐरंडी संगमावरती आले. आल्यानंतर त्यांनी तिथे डुबकी लावली, स्नान केलं आणि तिथे प्रायश्चित्त घेतलं की आमच्याकडून चूक झाली. मी सुद्धा माझ्या पतीला वश असल्या कारणाने पतीला काही बोलू शकले नाही, सांगू शकले नाही आणि पती सुद्धा भोळे असल्या कारणाने त्यांच्याकडनं ते मूल मारलं गेलं. हे नर्मदा मैया आम्हाला क्षमा कर अशी त्यांना प्रार्थना केली आणि हे दोघी गोविंद नावाचा शेतकरी आणि त्याची पत्नी याच्यातनं मुक्त झाले. एवढा माझ्या नर्मदा मैयाचं महात्म्य आहे. नर्मदा मैया की जय. त्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतात अरे राजा त्यानंतर सुवर्णशिला तीर्थावरती जावं. इथे जर सुवर्णदान केलं तर अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि त्यानंतर भंडारी तीर्थावरती जावं जिथे कुबेरादी तीर्थाचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुबेर भांडार ज्याला आपण म्हणतो. तर वास्तविक पाहिलं तर रावण हा कुबेराचा सावत्र भाऊ होता आणि त्याला कुबेराला पृथ्वीचं आणि लंकेचं राज्य प्रदान केलं. ही गोष्ट काही रावणाला आवडली नाही आणि रावणाने त्या कुबेराला युद्धामध्ये पराभूत केलं आणि हाकलून लावलं. त्याच वेळेला या कुबेराने नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जिथे कर्नाळी नावाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन महादेवांची तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे महादेव प्रसन्न झाले आणि या कुबेराला वरदान देऊन टाकलं की तू देवतांचा कोषाध्यक्ष होशील, तू धनांचा अध्यक्ष होशील. हे वरदान महादेवांनी त्यावेळी देऊन टाकलं. पुन्हा रावण हा या कुबेरावरती आक्रमण करायला आला तेव्हा या कुबेराने भगवती जगदंबेची प्रार्थना केली. जगदंबेने त्या रावणाला त्या ठिकाणी पराभूत केलं आणि कुबेराला अलकापुरीचा राजा आणि देवांचा धनाध्यक्ष बनवलं. ज्यावेळेला कुबेराला ही गोष्ट कळली त्यानं महादेवाला वंदन केलं. कारण कुबेर म्हणजे कोण तर महादेवांचा सखा, महादेवांचा मित्र आहे. याचं पूर्वजन्मी नाव गुणनिधी होतं. हा जो गुणनिधी आहे हा पुढच्या जन्मात कुबेर झाला कारण की त्या गुणनिधीने तपश्चर्या केली होती आणि या तपश्चर्याच्या अंगभूत महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि भवानीला सोबत घेऊन त्याला वरदान द्यायला आले. तेव्हा कुबेर हा माता पार्वतीकडे भवानीकडे पाहत होता परंतु त्याच्या मनामध्ये विचार होता की हिनं असं कोणतं पुण्य केलेलं आहे की ही भगवती जगदंबा माझ्या भोळ्या शंकराच्या सांब सदाशिवाच्या शेजारी बसते. पण माता पार्वतीला जरा वेगळंच वाटलं. तिला असं वाटलं की हा वासनेच्या अर्थाने माझ्याकडे बघतोय म्हणून तिनं महादेवांना सांगितलं की बघा हा तुमचा भक्त आहे
पण माझ्याकडे वाईट नजरेने पाहतोय, कु नजरेने पाहतोय, म्हणून भगवतीनं त्याचा एक डोळाच फोडून टाकला. म्हणून त्याला पिंगलाक्ष सुद्धा म्हटलं जातं. कुबेराचा एक डोळा भगवतीने फोडून टाकला. पण महादेव जे आहेत ना ते क्षमाशील आहे. त्यांनी पार्वतीला सांगितलं, पार्वती अगं तो तुझ्याकडे वाईट नजरेने बघत नव्हता, अगं तो माझा भक्त जरी असला पण तरी सुद्धा तो हा विचार करत होता की तू असं कुठलं पुण्य केलेलं आहे की जेणेकरून तुला माझ्या शेजारची जागा प्राप्त झाली, मला सुद्धा तशी जागा जर प्राप्त झाली तर किती बरं होईल, हा विचार तो करत असताना तू त्याचा डोळा फोडून टाकला. म्हणून अविचाराने कुठली गोष्ट करत जाऊ नकोस. तेव्हा ही भगवती जगदंबा सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न झाली. आणि मग कुबेराने वरदान मागितलं की देवा मला तुझं सख्यत्व प्राप्त झालं पाहिजे, तू माझ्या जवळ असला पाहिजे. असं वरदान ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला महादेव काशीनगरातनं आलेले होते. महादेव कुबेराला म्हणतात की बाबा रे, तू माझी भक्ती करून सुद्धा तुला एवढा त्रास झाला, तुझा एक डोळा फुटला, म्हणून मी तुला वरदान देतो की तू माझा मित्र असशील आणि तू माझा मित्र होशील. जसं पत्नी माणसाच्या जवळची असते तसा मित्र सुद्धा माणसाच्या फार जवळचा असतो. एका वेळेला माणूस पत्नीला काही गोष्ट सांगणार नाही पण मित्राला मात्र निश्चित सांगतो. म्हणजे पत्नीपेक्षाही वरचा अधिकार कुबेराला देऊन टाकला आणि आमचे महादेव त्या कुबेराचे मित्र झाले. म्हणून असं म्हटलं जातं जर कोणाला संपत्ती पाहिजे असेल तर त्यानं महादेवांचं पूजन केलं पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत ते आपल्याला दरिद्री पाहायला मिळतात, पण भगवान शंकरांचे जे भक्त आहेत ते आपल्याला श्रीमंत पाहायला मिळतात. कोण आहे? रावण, कुबेर हे भगवंताचे भक्त आहे, भगवान शंकराचे भक्त आहे. आणि भगवान विष्णूंचे भक्त कोण आहे? सुदामदेव, दरिद्री. म्हणून जर आपल्याला संपत्ती पाहिजे असेल तर भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की विष्णू भगवंताची उपासना करू नका, कारण प्रत्येकाचं आराध्य दैवत हे वेगवेगळे असतं. पण शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे जर आपल्याला रोग नको असेल, आपल्याला दुःख नको असेल, आपल्याला दारिद्र्य नको असेल, आपल्याला शत्रू नको असेल तर आपल्या घरामध्ये या 4 गोष्टी नको असतील तर सांब सदाशिवाचं पूजन आपल्या घरामध्ये घडलंच पाहिजे. का घडलं पाहिजे? कारण की जो भगवान शंकरांची पूजा करतो त्याला दारिद्र्य कधी प्राप्त होत नाही. का दारिद्र्य प्राप्त होत नाही? मी तुम्हाला शंकर शब्दाचा अर्थ सांगितला. शम म्हणजे सुख, कर म्हणजे करून देणारा. जो सुख करून देणारा देव आहे त्याचा भक्त दरिद्री कसा असेल? ज्याचा मित्र कुबेर आहे त्याचा भक्त दरिद्री कसा असेल? दुःख नको असेल तर आता तुम्हाला सांगितलं शंकर म्हणजे सुख करून देणारा महादेव, म्हणजे दुःख नको, दारिद्र्य नको, या 2 गोष्टी नको असेल तर महादेवांचं पूजन करावं. जर आपल्याला शत्रुपीडा नको असेल तरी सुद्धा महादेवांचं पूजन आपण करावं. कारण की महादेवांचं पूजन करणाऱ्याचं शत्रू काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. म्हणून महादेवांचं पूजन हे रोज घडलंच पाहिजे. देवाने वरदान देऊन टाकलं कुबेराला, म्हणाले या कर्नाळी नावाच्या क्षेत्रामध्ये तुझ्यासाठी मी प्रतिष्ठित राहील. आणि एवढंच नाही, वरदान देऊन कुठे गेले? कैलासामध्ये गेले, काशीमध्ये गेले आणि तिथे बसून विचार करू लागले की अरे मी आताच माझ्या भक्ताला कुबेराला वरदान दिलं की मी तुझा मित्र आहे, मी तुझा सखा आहे. मग जर मी त्याचा सखा आहे तर माझं कर्तव्य आहे की मी त्याच्याजवळ राहायला गेलो पाहिजे. काय विचार केला भगवंतानं? मी त्याच्याजवळ राहायला गेलं पाहिजे. म्हणून भगवंतानं काशी नगरी सोडली आणि कैलासामध्ये वास्तव्य केलं. हे भगवान शंकरांचं कैलासात जाण्याचं खरं कारण आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही की भगवान शंकर काशी सोडून कैलासात का गेले, तर त्याचं कारण हे ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी. कारण कैलास आणि अलकापुरी हे 2 जवळजवळ असणारी क्षेत्र आहेत. म्हणून कुबेरासाठी भगवान कैलासामध्ये निवास करतायत आणि सर्वांना आनंदी करतायत. त्यानंतर त्यांनी एक वरदान दिलं की जो व्यक्ती ह्या कर्नाळी क्षेत्रामध्ये या कुबेर भंडारीचं दर्शन घेईल त्याच वेळेला त्याला
अमावस्येला जो दर्शन घेईल तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी होईल, हे त्यावेळेला तिथे सांगून टाकलं. इथे कुबेर भांडारी, मोरणी संगम हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. अग्निदेवाने सुद्धा शापमुक्त होण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. म्हणून या कुबेर भंडारी क्षेत्राचं वर्णन आपण बघितलं. जो भक्त आजही 5 अमावस्या कुबेर भंडारींचं दर्शन घेतो त्याचा दारिद्र्याचा नाश होतो. त्याला कर्ज असेल ते कर्ज सुद्धा मुक्त होतं. एवढा हा भगवान, एवढी कृपा हे भगवंत आपल्यावरती करत असतात. त्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतात धर्मराजांना की राजा रे, पुढे स्कंदतीर्थावरती आपण गेलं पाहिजे. या स्कंदतीर्थावरती कार्तिक स्वामींनी स्वतः शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मग या स्कंदतीर्थाची उत्पत्ती कशी झाली हे मार्कंडेय ऋषींनी धर्मराज युधिष्ठिरांनी मार्कंडेय ऋषींना विचारलं. त्यावेळेला मार्कंडेय ऋषी सांगू लागले की भगवान शंकरांचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला त्यावेळी देवांचा कोणीही सेनापती नव्हता. कारण की देव आणि दानवांचं देवासुर संग्राम ज्या वेळेला व्हायचा नेहमी देवांचा पराभव व्हायला लागला. सर्व देव एकत्र आले आणि महादेवांना वंदन केलं आणि सांगितलं देवा, आमच्या सैन्याचा कोणीही सेनापती नाही, म्हणून सेनापतीसाठी आपला एखादा पुत्र आपण उत्पन्न करावा. हे ज्या वेळेला सांगितलं भगवान भवानी शंकरांनी या धर्मकार्यासाठी माता पार्वतीचं कामेच्छेने स्मरण केलं. आणि त्याच वेळेला घटना अशी घडली की महादेवांचं वीर्य स्खलन होणार. तेवढ्यात इंद्राने विचार केला की आपल्याला धर्मकार्य करायचं आहे, पण जर महादेवांचं वीर्य बाहेर पडलं तर त्यातनं काही राक्षस सुद्धा जन्माला येतील आणि अजून आपला ताण वाढेल, आपल्याला अजून त्रास वाढेल. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, ते वीर्य वाया जायला नको. म्हणून इंद्राने अग्निदेवांना त्या ठिकाणी बोलवलं. आता अग्निदेव तिथे आले आणि या अग्निदेवांनी ते वीर्य स्वतःमध्ये ग्रहण केलं. पण कालांतराने भगवती जगदंबेने जेव्हा अग्निदेवाला पाहिलं की ते वीर्य त्यांनी प्राशन केलं, तेव्हा त्यांनी शाप देऊन टाकला देवलोकांना की तुम्ही निपुत्रिक व्हाल. म्हणून कुठल्याही देवतेला पुत्र झालेला नाही. पार्वती मातेचा शाप आहे. तुम्ही निपुत्रिक व्हाल हे त्या वेळेला सांगून टाकलं. त्यानंतर अग्निदेवाला त्रास व्हायला लागला. वास्तविक पाहिलं तर अग्निदेवता एवढी प्रखर आहे की आपल्याला तिचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. पण तरी अशा अग्नीने महादेवांचं तेज ज्या वेळेला ग्रहण केलं त्यांना त्रास व्हायला लागला. तर इकडून तिकडे पळायला लागले. शरीरातली उष्णताच त्यांची वाढून गेली. तेव्हा महादेवांनी सांगितलं तुला सहन होत नसेल तर हे वीर्य तू गंगेमध्ये प्रविष्ट कर. ह्याच्यामध्ये 2 कथा आलेल्या आहेत. ह्या अग्निदेवाने शेकोटीच्या रूपात सप्तर्षींच्या पत्नींच्या रोमछिद्रातनं प्रवेश केलेला होता, शरीराच्या रोमछिद्रातनं. आणि त्या रोमछिद्रातनं ते वीर्य प्रविष्ट झाल्यामुळे त्या गर्भवती झाल्या. त्यांच्या पतिदेवांनी सांगितलं हा गर्भ कोणाचा आहे. त्यावेळेला त्या 6 होत्या. 6च्या 6 महिला शेकोटीजवळ बसल्या होत्या, म्हणजे ऋषी पत्नी. आणि त्या 6च्या 6 महिलांच्या रोमछिद्रातनं, शरीराला असणारे रोमछिद्र त्यातनं या अग्नीने प्रवेश केला वीर्याच्या रूपाने आणि 6च्या 6 गर्भवती राहिल्या. जेव्हा यांच्या पतिदेवांना कळलं या गर्भवती राहिल्या, त्यांनी त्यांना घराबाहेर काढून टाकलं. म्हणाले कोणाचा गर्भ आहे हा सर्वात आधी बाहेर काढा आणि मग तुम्ही आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा या हिमालयामध्ये गंगेच्या किनारी गेल्या. 6च्या 6 त्या ऋषीपत्नींनी गर्भ टाकून दिले. या 6 गर्भांचा एक गोळा तयार झाला आणि तो गंगा मातेमध्ये प्रविष्ट केला. पण गंगा मातेला सुद्धा तो सहन झाला नाही, तो अग्नीला सहन झाला नाही, तो 6 ऋषीपत्नींना सहन झाला नाही. तो जो गोळा होता, जे महादेवांचं वीर्य अग्नीने ग्रहण केलेलं होतं ते अग्नीला सहन झालं नाही, ते गंगा मातेला सहन झालं नाही, ते ऋषीपत्नींना सहन झालं नाही. तेव्हा गंगा मातेने सुद्धा आपल्या लाटांच्या द्वारे तो जो गोळा होता तो शर नावाच्या गवतामध्ये प्रस्थापित केला आणि त्याच ठिकाणी एका बाळाचा जन्म झाला. 6 पृथ्विकांनी त्याचा सांभाळ केला, 6 ऋषीपत्नींनी त्याचा सांभाळ केला.
म्हणून तो षण्मुख जन्माला आला. त्या बालकाला 6 मुख होते. तिथे षडानन म्हणजे कार्तिक स्वामींचा जन्म झाला. नर्मदा मैया की जय. आणि त्यावेळेला या शर नावाच्या गवताच्या पेंडीत जेव्हा त्या गंगा मातेने तेज टाकलं, तिथे कार्तिक स्वामी जन्माला आले. सुंदर असं बालक. इंद्राने सर्व कृत्तिकांना बोलवलं आणि सांगितलं त्याचं संगोपन करा. तेव्हा हे बालक कृत्तिकांनी सांभाळल्यामुळे त्याला कार्तिकेय असं नाव पडलं. तो शर नावाच्या गवतामध्ये जन्माला आला म्हणून कार्तिकेयाला शरजन्म म्हटलं जातं. तो 6 मुखांनी युक्त आहे. 6 मुख म्हणजे 6 शास्त्रांचं प्रतीक आहे. जे 6 शास्त्र त्या ठिकाणी आपण बघतो ते कार्तिक स्वामींना अवगत होते म्हणून त्यांना षण्मुख किंवा षडानन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग या षडाननाने कृत्तिकेने पालन पोषण केलं. जन्मापासून सर्व शास्त्र अवगत केले आणि सर्व शास्त्र अवगत असल्यामुळे कार्तिक स्वामी सगळं जाणत होते. ते नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आले आणि आल्यानंतर आपल्या आईवडिलांची भेट व्हावी या हेतूने त्यांनी हजारो वर्षांपर्यंत नर्मदा मैयाच्या किनारी तपश्चर्या केली. 1000 वर्ष पूर्ण झाले. प्रत्यक्ष सांब सदाशिव आणि महादेव पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाले. कारण जेव्हा कार्तिक स्वामी तपश्चर्येला बसले तेव्हा माता पार्वती आणि भवानी शंकर कैलास पर्वतामध्ये बसलेले होते. आणि अचानक हजारो वर्षांनंतर महादेवांना नाही पार्वती मातेला आठवण आली. ती म्हणाले का हो, आपण ज्या वेळेला कामक्रीडा करत होतो तेव्हा इंद्राने अग्नीला तुमचं वीर्य ग्रहण करण्यासाठी पाठवलं होतं. मग त्या वीर्याचं काय झालं? ते वीर्याचं काही ना काहीतरी झालं असेल. कुठेतरी बालक जन्माला आलं असेल. बघा कार्तिक स्वामी तपश्चर्या तिकडे करतायत पण ते जिवंत आहेत किंवा त्यांची ओढ यांना लागावी हे प्रमाण त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती त्यांना मिळत आहे. तेव्हा महादेवांना सुद्धा वाटलं की खरोखर त्या वीर्याचं काहीतरी बालक जन्माला आला असेल म्हणून अग्निदेवाला सर्वात आधी बोलवलं. अग्निदेव म्हणतात मला माहिती नाही कारण मी शेकोटीच्या रूपामध्ये ते 6 ऋषीपत्नींच्या रोमछिद्रातनं ते वीर्य प्रविष्ट केलेलं होतं. मग त्या ऋषीपत्नींना बोलवलं. म्हणाले कुठे ते बालक? म्हणे आम्ही गंगेत प्रवाहित केलं. मग गंगा मातेला विचारलं. गंगा माता म्हणते मला सहन झालं नाही. मी शर नावाच्या गवतामध्ये ते प्रस्थापित केलं. मग तिथे कळालं की त्या ठिकाणी षडानन कार्तिक स्वामींचा जन्म झालाय. असं करत करत महादेव पार्वती तिथे आले जिथे कार्तिक स्वामी तपश्चर्येला बसलेले होते. आणि मग त्या कार्तिक स्वामींना पाहिलं आणि या कार्तिक स्वामींनी आपल्या आई वडिलांना पाहिलं. त्यावेळेला त्यांना वंदन करत साष्टांग दंडवत घातलं. पिता पुत्रांची भेट झाली. परिपूर्ण असा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि मग महादेवांनी दर्शन दिल्यामुळे या कार्तिक स्वामींनी तिथे शिवलिंगाची स्थापना केली. त्याला स्कंद तीर्थ असं म्हटलं जातं. आणि तेव्हाच महादेवांनी ठरवलं की तूच देवांचा सेनापती असशील म्हणून देवांचे सेनापती आहे कार्तिक स्वामी. आणि त्यांना मयूर वाहन दिलं, मोराचं वाहन दिलं. परंतु हे जे कार्तिक स्वामी आहेत हे 6 शास्त्र जाणणारे जरी होते पण तरी सुद्धा अतिशय क्रोधित होते. क्रोध फार यायचा यांना कारण हे मोठे पुत्र होते भगवान शंकराचे. आणि क्रोध येण्याचं कारण काय? यांचा जन्म सगळ्यात आधी म्हणजे महादेवांच्या वीर्यापासून अग्नीने तो ग्रहण केला म्हणून अग्नीची प्रखरता या कार्तिक स्वामींमध्ये होती. म्हणूनच ज्या वेळेला गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि कार्तिक स्वामी गणपती बाप्पा खेळायला लागले तर त्या खेळत असताना दोघांना पाहून महादेव आणि पार्वतीने विचार केला की आपण या दोघांचा विवाह केला पाहिजे. दोघांना बोलवलं आणि सांगितलं तुमचा विवाह करायचा. दोघांच्या भांडणी सुरू झाली. कार्तिक स्वामी म्हणता आधी माझा विवाह झाला पाहिजे. गणपती बाप्पा म्हणता आधी माझा विवाह झाला पाहिजे. काय करावं विचार केला. आणि विचार करत असताना महादेव पार्वतीने युक्ती सुचवली की जो सर्वात आधी 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा करेल त्याचा सर्वात आधी विवाह केला जाईल. कार्तिक स्वामींनी हे ऐकलं. पटकन महादेव पार्वती मातेला नमस्कार केला आणि मोरावरती बसले आणि तात्काळ निघून गेले. आमचे गणपती बाप्पा उंदरावरती बसले आणि निघायला लागले. कार्तिक स्वामी बरेचसे पुढे गेल्यानंतर हे कैलासातनं थोडेसे बाहेर आले आणि विचार करू लागले की आपलं पोट पाहिलं एवढं, तो आहे बारीक, तो सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि आधी त्याचा विवाह होईल. मग आपण काहीतरी युक्ती करावी.
मग जरी 6 शास्त्र जाणणारे कार्तिक स्वामी होते तरी सुद्धा बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे. ही गणपती बाप्पा बुद्धीची देवता का म्हटली जाते? कारण त्यांचं डोकं फार मोठं आहे. त्यांचं डोकं एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये ते अनेक विचार करतात. गणपती बाप्पांचे कान मोठे. कान का मोठे? कारण ते गणांचे अधिपती आहे आणि प्रत्येक गणांचं ऐकून घ्यावं लागतं, म्हणून गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत. का बारीक आहे? जर तुम्ही खरं पाहिलं तर एखादा बुद्धिमान माणूस ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला तो त्याचे डोळे बारीक करत असतो, म्हणून गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत. जरी 6 शास्त्र जाणणारे कार्तिक स्वामी होते तरी सुद्धा प्रेम आणि भक्ती आणि ज्ञान गणपती बाप्पांकडे होतं. त्यांनी विचार केला की अरे आई वडिलांना जरी फेऱ्या मारल्या तरी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून ते पुन्हा परत आले आणि परत आल्यानंतर आई वडिलांनी पाहिलं की तू कशासाठी आलास, तुला तुझं लग्न व्हावं असं वाटत नाही का? म्हणाले थांबा, तुम्ही माझं जरा ऐकून घ्या. उंच आसनावरती बसवलं आणि त्यांचं पादप्रक्षालन केलं. त्यांना गंध लावला आणि त्यांना 3 प्रदक्षिणा मारल्या. पार्वती मातेला कळतच नव्हतं हा नेमका करतो काय. त्यावेळेला पार्वती मातेने विचारलं, बाबा रे, तो आधी येऊन जाईल आणि मग तू नंतर म्हणशील मी उशिरा गेलो म्हणून परत तुम्हाला काहीतरी तुमच्या भांडणे होतील, म्हणून तो लवकर आता निघ. त्यावेळेला गणपती बाप्पाने सांगितलं, आई मी तुमची अट जिंकलेलो आहे. त्यावेळेला पार्वती माता महादेव विचार करतात, तू केव्हाचा आमच्या समोर उभा आहे, इथे तू सर्व वेळ वाया घालवतो आहे आणि आम्हाला सांगतो की तू पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करून आला. त्यावेळेला गणपती बाप्पांनी सांगितलं की आई, आपले आई वडील हीच आपली पृथ्वी आहे, आपले आई वडील हेच आपलं ब्रह्मांड आहे. म्हणून त्याच वेळेला त्या माता पार्वतीला आणि भगवान महादेवांना गणपती बाप्पाचं अतिशय कौतुक वाटलं आणि त्याच ठिकाणी सर्वात आधी गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि त्यांच्या गणपती बाप्पांचा विवाह झाला आणि त्या विवाहामध्ये आमचे गणपती बाप्पा नाचत नाचत आलेले आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. सारा रंगून गेला न गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला रे, गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि
अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं विवाह संपन्न झाला. इकडं नारद कार्तिक स्वामींना भेटले आणि सांगितलं, म्हणाले तू अजून फेऱ्याच मारतोयस का? असं का बोलतात? तर तुझ्या भावाचं लग्न झालं, त्याला पोरं झाले, तू अजून फेऱ्याच मारतोय. कार्तिक स्वामींना अतिशय वाईट वाटलं. त्यांना असं वाटलं आई वडिलांनी माझा घात केला, म्हणून ते काही बोलले नाही. संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली, कैलास पर्वतावरती आले, आई वडिलांना फक्त वंदन केलं आणि निघून गेले. मल्लिकार्जुन नावाचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी काही 30-25 किलोमीटरवरती कार्तिक स्वामी असतात. त्या ठिकाणी दक्षिणेकडे ते निघून गेले. म्हणून माता पार्वती आणि भगवान शंकर त्यांना समजवण्यासाठी त्या पर्वतावरती गेले होते. आणि तिथेच ते माता पार्वती आणि भगवान शंकर, ती माता पार्वती मल्लिका नावाने प्रस्थापित आहे आणि भगवान शंकर अर्जुन नावाने प्रस्थापित आहे. त्यांना मल्लिकार्जुन असं म्हटलं जातं. आजही महादेव अमावस्येला कार्तिक स्वामींना भेटायला जातात आणि माता पार्वती पौर्णिमेला भेटायला जातात. म्हणून सर्वात जास्त कार्तिक स्वामींचं प्रस्थ जर कधी पाहायला मिळतं तर ते दक्षिण भारतात पाहायला मिळतं. आपल्याकडे एक कथा प्रचलित आहे की ज्या वेळेला कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणाला गेले होते, त्यावेळेला त्यांना क्रोध आला होता आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की मी कुठल्याही स्त्रीचा चेहरा बघणार नाही, आणि जरी कुठली स्त्री माझ्यापर्यंत आली तर तिला वैधव्य प्राप्त होईल, अशी एक कथा आपल्याकडे प्रचलित आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे कार्तिक स्वामींचं मंदिर नाही, काही ठिकाणी आहे, पण ते फक्त वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेला उघडलं जातं आणि त्यावेळेला त्याचं दर्शन घेतलं जातं. असे हे कार्तिक स्वामी, त्यांचं स्कंद तीर्थ सुद्धा नर्मदा मैयाच्या किनारी पाहायला मिळतं. अशी कुठलीच देवता नाही की जी नर्मदा मैयाच्या किनारी वास्तव्याला गेली नसेल किंवा तपाला गेली नसेल. इंद्र, चंद्र, वरुण सर्वच देवतेच्या आश्रयाला जातात. आणि हे सांगत असताना भगवान मार्कंडेय ऋषी धर्मराज युधिष्ठिरांना अजून एक सुंदर तीर्थाचं वर्णन करून सांगतात. त्या तीर्थाचं नाव आहे कल्लोळी तीर्थ. एकदा माता गंगा ही अतिशय क्षीण झाली आणि क्षीण झाल्यानंतर ती आपल्या स्वामींना शरण गेली, ते म्हणजे भगवान विष्णू. तिनं गायीचं रूप धारण केलं, वैकुंठाच्या द्वाराशी आली आणि देवाला विनवणी करू लागली, देवा अरे माझी काय अवस्था झालेली आहे. जेव्हा मी स्वर्गात होती तेव्हा मला एवढं पातक लागलं नाही किंवा मला एवढे पाप धुवावी लागायची नाही, तर मृत्यू लोकात गेल्यापासून मात्र माझी अवस्था क्षीण झालेली आहे. म्हणून मला काहीतरी शक्ती प्रदान व्हावी, मी चिरतरुण व्हावी, असं मला काहीतरी तुम्ही वरदान द्या. त्यावेळेला भगवान विष्णू म्हणतात की बाळा चिंता करू नकोस, तुलाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाला शुद्ध करण्याची, शक्ती प्रदान करण्याची, चिरतरुण बनवण्याची सामर्थ्य किंवा शक्ती नर्मदा मैयामध्ये आहे. त्यावेळेला गंगा मैयाला वैकुंठात नर्मदेचं चरित्र कळलं, तोपर्यंत गंगा मातेलाही माहिती नव्हतं. तर ही गंगा माता त्या ठिकाणी भगवान विष्णूंना म्हणते की तुमच्या मुखातलं तिचं चरित्र मी ऐकते, मी धन्य झाली, म्हणजे ती माझ्यापेक्षाही किती श्रेष्ठ आहे. ही नर्मदा मैया जी आहे ती तुझ्यासहित संपूर्ण ब्रह्मांडाचं पापक्षालन करू शकते, तू तिला शरण जा. हे जेव्हा गंगा मातेला कळलं, तिनं भगवान विष्णूंना वंदन केलं आणि तशीच गायीच्या रूपामध्ये ती नर्मदा मैयाच्या किनारी आली आणि तिला वंदन केलं आणि सांगितलं की हे देवी, तू या पृथ्वी तलावर राहून सुद्धा मला तुझं महात्म्य कळत नव्हतं, पण मला तुझं महात्म्य वैकुंठामध्ये कळलं. जेव्हा मला त्रास व्हायला लागला, मला कलुषितता प्राप्त झाली, तेव्हा मी भगवान विष्णूंना भेटायला गेले की तेव्हा काहीतरी पर्याय काढा, मला चिरतरुण बनवा, मला चैतन्य प्राप्त होऊ द्या. तेव्हा माझ्या स्वामींनी सांगितलं की नर्मदा मैया संपूर्ण ब्रह्मांडाला शुद्ध करू शकते, तुला का नाही करणार. म्हणून हे महादेवी, तुझं रूप, तुझं गुण, तुझं सौंदर्य माझ्या स्वामींच्या मुखातून निघाले, खरोखर तू श्रेष्ठ आहेस.
म्हणून मी तुझ्याकडे मध्ये स्नान करते, मला तू तारुण्य प्राप्त कर, चिरतरुण बनव, मला नव चैतन्य प्राप्त करून दे. नर्मदा मैयाने सांगितलं, निश्चित ये, मी सर्वांसाठी आहे. आणि ही गंगा मैया गाईच्या रूपामध्ये त्या नर्मदा मैयामध्ये तिनं स्नान केलं आणि तिचे जे मळालेले वस्त्र होते, जे मळकट झालेले वस्त्र होते, माझ्या मैयाचा स्पर्श होताच गंगा माता सुद्धा शुद्ध आणि सात्विक झाली. तिला नवचैतन्य प्राप्त झालं आणि तिनं सुद्धा तिला साष्टांग दंडवत घातला. नर्मदा मैया म्हणाली, तू माझ्या जवळ असूनही तुला तुझं सामर्थ्य मला कळलं नाही. मग आजही कल्लोडी तीर्थ जे आहे, जिथं गंगा मैया नर्मदा मातेला भेटायला येते, त्या तीर्थाला कल्लोडी तीर्थ असं म्हटलं जातं. आजही गंगा दशहरा असेल किंवा कुठलीही पर्वणी असेल तर ही गंगा मैया नर्मदा मातेला भेटायला जाते आणि तिच्यामध्ये स्नान करते, गाईच्या रूपामध्ये जाते आणि तिच्यामध्ये स्नान करून पुण्य प्राप्त करून घेते. म्हणून याला कल्लोडी तीर्थ असं म्हणतात. आणि येथे जो मनुष्य ओम नमः शिवाय या मंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा जप करतो त्याला प्रत्यक्ष येऊन गंगा मैया स्नान घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. या कल्लोडी तीर्थावर जे भक्त ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात, प्रत्यक्ष गंगा मैया येऊन त्यांना स्नान घालते, म्हणजे तेवढं पुण्य त्यांना प्राप्त होत असतं. त्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतात धर्मराजांना की राजाने, आता आपण कोहम तीर्थाचं वर्णन बघणार आहोत. एक सत्य धर्म आचरण करणारा ब्राह्मण होता. तो विद्यार्थ्यांना रोज शिकवत असे. तो विद्यादान करायचा. विद्येचं एवढं दान केलं, त्याला भरपूर पुण्य प्राप्त झालं. आणि एके दिवशी मध्यरात्री तो आश्रमामध्ये झोपलेला असताना त्याचे नातेवाईक एका गावाला निघून गेले आणि तो घरामध्ये एकटा झोपलेला होता. तेवढ्या वेळात मध्यरात्र झाली आणि त्याच वेळेला त्याच्या घरामध्ये दोन काळेकुट्ट पुरुष आले आणि एकमेकांशी बोलायला लागले. म्हणाले, याला आपण मारलं पाहिजे, याचा प्राण आपण हरण केला पाहिजे. जेव्हा ब्राह्मणाने ही गोष्ट पाहिली, आपल्या कानांनी ऐकली, तर तो त्या दोन काळेकुट्ट पुरुषांना घाबरून पळायला लागला. पळत पळत तो नर्मदा मैयाच्या किनाऱ्याकडे पळत सुटला. परंतु त्याचं जे धोतर होतं ते धोतर पायामध्ये अडकलं आणि त्याच वेळेला तो खाली पडला. समोरच एक शिवलिंग होती. अनायासे शिवलिंगाला साष्टांग दंडवत घातला गेला. आणि या पुण्याच्या प्रभावाने अनंत कोटी परमात्मा भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले, प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोन काळ्याकुट्ट पुरुषांना त्रिशूलाने ठार मारलं आणि नुसता हुंकार भरला. म्हणून त्या ठिकाणी तीर्थ निर्माण झालं, ज्याला कोहम तीर्थ असं म्हटलं जातं. भगवान शंकरांनी फक्त एका हुंकाराने त्या दोन काळ्याकुट्ट पुरुषांना ठार मारलं आणि त्या ब्राह्मणाचं त्यांनी रक्षण केलं. त्याच ब्राह्मणाने तिथे शिवलिंगाची स्थापना केली आणि तो महादेवांची स्तुती करू लागला. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. सोम मंगलम शारदा मंगलम. शारदा मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. सोम मंगलम शारदा मंगलम. शारदा मंगलम. देव दूधाकार मंगलम. देव महादेव दूधाकार मंगलम. हे अंग मंगलम गंगेधार मंगलम. हे गंग मंगलम गंगेधार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम
गणपती महादेव की जय, नर्मदा मैया की जय. आणि अशा प्रकारे कोहम तीर्थाचं वर्णन बघितलं. पुढे मार्कंडेय ऋषी सांगतात की राजा रे, रुक्मिणी तीर्थावरती गेलं पाहिजे. या रुक्मिणी तीर्थाचं महत्व फार मोठं आहे. कारण की कौंडिन्यपूर नावाच्या नगरामध्ये भीष्मक नावाचा राजा राहत होता आणि त्याच्या कन्येचं नाव रुक्मिणी होतं. तिचा मोठा भाऊ ज्याचं नाव आहे रुक्मी, हा जरा उद्धट होता. वडिलांचं वगैरे कोणाचंच ऐकायचं नाही. संपूर्ण घरात त्याची मनमानी चालायची. भीष्मक राजा सुद्धा कंटाळलेला होता. आता जेव्हा ही कन्या झाली रुक्मिणी, त्यावेळेला आकाशवाणी झाली की हिचा विवाह चतुर्भुज असणाऱ्याशी होईल, म्हणजे ज्याला 4 भुजा असतील. आता ही उपवर झाली आणि कन्या उपवर झाल्यानंतर वडिलांना फार वाईट वाटतं. वाईट वाटण्याचं कारण असं की कन्या आपल्या सासरी जाते म्हणून अतिशय वाईट वाटतं. या भीष्मक राजाला सुद्धा चिंता वाटू लागली की माझ्या कन्येचं काय होईल. आणि आकाशवाणी झालेली आहे की हिला चतुर्भुज असणाऱ्याला दिलं पाहिजे. ही चिंता करत असतानाच त्या ठिकाणी दमघोष राजा आला. तो उपस्थित झाला. भीष्मक राजाने त्याचं स्वागत केलं. तो विचार करू लागला की हा भीष्मक राजा कुठल्या चिंतेत आहे, याच्यावरती एवढं काय संकट आलेलं आहे. तेव्हा भीष्मक राजाने सांगितलं की बाबा रे, माझी कन्या उपवर झालेली आहे, लग्नाच्या योग्य झालेली आहे, म्हणून मी तिच्यासाठी योग्य पती शोधतोय. म्हणाले आणि तिच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झालेली की जो चतुर्भुज असेल त्याला ही कन्या आपण दिली पाहिजे. तेव्हा दमघोष राजाला आनंद झाला. त्यानं सांगून टाकलं की माझा पुत्र चतुर्भुज आहे, त्याचं नाव आहे शिशुपाल. म्हणून या शिशुपालाला तू तुझी कन्या देऊन टाक, म्हणजे तुझं संकट दूर होईल, तुझं दुःख दूर होईल. भीष्मक राजाने लगेच होकार दिला आणि त्याला खूप आनंद झाला. आता ही जी आहे ती नर्मदा पुराणातली कथा आहे आणि भागवत पुराणामध्ये हाच विवाह रुक्मिणी मातेचा रुक्मिणीने ठरवलेला आहे की मी माझी बहीण शिशुपालाला देणार आहे. आणि इकडे रुक्मिणी मातेचं जे प्रेम आहे ते भगवान गोपाल कृष्णांवरती. कारण अगदी लहानपणापासून ती आपल्या घरामध्ये भगवान गोपाल कृष्णाचंच वर्णन ऐकत आली. त्यांच्या बलाचाच प्रभाव वर्णन करून सांगितला जायचा, म्हणून ते ऐकत ऐकत तिला भगवान कृष्णांविषयी प्रेम निर्माण झालं. आता इथे 2 कथा ज्या सांगितल्या जातात की भीष्मक राजा अगदी आनंदाने होकार देतोय आणि दुसऱ्या कल्पामध्ये सांगितलं जातं की रुक्मी हा शिशुपालाशी लग्न ठरवतोय, पण भीष्मक राजाला मात्र काही आनंद होत नाही. म्हणाले अरे एवढी सुंदर कन्या आणि त्या शिशुपालाला मी द्यावी, म्हणून ही रुक्मिणी माता पत्र लिहिते, सुदेव ब्राह्मणाजवळ पत्र देते आणि सांगते की तुम्ही हे पत्र अनंत कोटी परमात्मा द्वारकाधीश गोपाल कृष्णांपर्यंत पोचवा आणि त्यांना सांगा मी विवाहाचा प्रस्ताव मांडलेला आहे. मी सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी गेले होते. इकडे मात्र ही रुक्मिणी माता चिंतेत पडलेली आहे. मी माझा प्रस्ताव तर मांडलेला आहे, पण भगवान गोपाल कृष्ण मला होकार देतात की नकार देतात हे मात्र तिला कळत नव्हतं. सुदेव ब्राह्मण द्वारकेमध्ये आले. आल्यानंतर देवाचं नुकतंच भोजन झालेलं होतं, पण या देवाला गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं. ब्राह्मणाला पाहिलं आणि त्याच ठिकाणी चंदनाचा पाट आणि सोन्याच्या ताटामध्ये भगवंतानं स्वतः जेवायला वाढलं आणि त्यांना जेवायला बसवलं. त्यांच्या जवळ भगवंत बसले. जेवण होऊ दिलं आणि मग सुदेव ब्राह्मणाला विचारलं की तुम्ही इथे काय येणं केलं, काही काम आहे का. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं मी कौंडिन्यपुरातनं म्हणजे विदर्भ देशातनं आलेलो आहे. भीष्मक राजाच्या कन्येचा प्रस्ताव घेऊन आलेलो आहे. तिला तुझ्याशी विवाह करायचा आहे. देवा तुझ्याशी विवाह करायचा. मग हे पत्र घेतलं आणि भगवंताजवळ देऊन दिलं. भगवंताने ते पत्र मागे पुढे पाहिलं, पुन्हा सुदेव ब्राह्मणाकडे देऊन टाकलं. सुदेव ब्राह्मणाला असं वाटलं
याला प्रस्ताव मान्य नाही मान्य नाही की काय? पण देवाने विचार केला की हे कुठलं पत्र आहे? प्रेमपत्र आहे. आणि ह्या प्रेमपत्राला जर मी एकटं वाचलं तर लोक माझ्यावरती शंका घेतील किंवा माझ्याविषयी काही काही बोलतील. म्हणून सुदेव ब्राह्मणाला सांगितलं की म्हणाले मला लिहिता वाचता येत नाही. आणि जो जगाचा गुरु आहे तो असं सांगतो की मला लिहिता वाचता येत नाही. कृष्णं वंदे जगद्गुरुं. संदीपनी ऋषींनी त्याला जगद्गुरूची पदवी दिली आणि तो म्हणतो लिहिता वाचता येत नाही. सुदेव ब्राह्मण हसायला लागले. त्यावेळेला त्यांनीच वाचून दाखवलं त्या रुक्मिणी मातेचं पत्र की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज द्वारकाधीश यांच्या चरणी साष्टांग दंडवत. मी विदर्भ देशाची राजकन्या, माझं नाव रुक्मिणी. माझा विवाह तुमच्याशी व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि हे शरीररूपी पुष्प मी तुम्हाला प्रदान केलेलं आहे. त्यामुळे हा जन्मच नाही असे अनेक जन्म जरी घ्यावे लागले तरी मी तुमचीच राहील. या ठिकाणी आपण मला येऊन हरण करावं. इथे युद्धाचा प्रसंग येऊ शकतो. तयारीनिशी यावे आपल्या चरणांची दासी रुक्मिणी. हे सुंदर पत्र त्या ठिकाणी सुदेव ब्राह्मणाने वाचून दाखवलं. देवाला आनंद झाला. माता रुक्मिणीची तळमळ देवाला कळली आणि ती कळल्यानंतर अनंत कोटी परमात्मा श्रीकृष्ण बलराम दादांना सांगतात की मी विदर्भ देशामध्ये जातोय. रुक्मिणीचं पत्र आलेलं आहे. तिला हरण करण्यासाठी, त्या स्वयंवरातनं जिंकण्यासाठी मी त्या ठिकाणी जातो. बलराम दादांनी सांगितलं ठीक आहे. कृष्णाला सांगितलं तू पुढे जा, मी आपलं यादव सैन्य घेऊन मागून येतो. भगवान श्रीकृष्णांनी सुदेव ब्राह्मणाला आपल्या रथामध्ये बसवलं आणि स्वतः पुढे निघाले आणि बलराम दादा मागून भयंकर असं यादव सैन्य घेऊन निघाले. आता इकडे त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी कुलाचाराप्रमाणे भगवती जगदंबेच्या देवळात जाईल आणि तिथे प्रदक्षिणा मारेल. त्याच वेळेला भगवती जगदंबेच्या मागच्या बाजूला, मंदिराच्या देवळाच्या मागच्या बाजूला आपण रथ घेऊन उभं राहावं. तिथूनच तुम्ही मला हरण करावं असं स्वतः रुक्मिणी मातेनं सांगितलेलं होतं. इकडे सुद्धा शिशुपालासोबत विवाहाची तयारी सुरू आहे. सर्वकडे मंगलवाद्य वाजताय. संपूर्ण विदर्भ नगरी ही मंगलमय अशा वातावरणात न्हावून निघालेली आहे. कारण त्या राजकन्याचं त्या ठिकाणी विवाह संस्कार संपन्न होतो. कुलाचाराप्रमाणे ठरल्याप्रमाणे रुक्मिणी मातेला शिशुपालाशी विवाह करण्याचा जो दिवस होता त्या दिवशी अभ्यंग स्नान घातलं, सुंदर उठणं लावलं. तिच्या मैत्रिणींनी तिचा शृंगार केला आणि शृंगार करून त्या बाहेर आणलं. आणि तेव्हा रुक्मिणी म्हणतो की चल म्हणाले उभी राहता. त्यावेळेला तिनं सांगितलं दादा तुला आपल्या घरचे कुलाचार माहिती नाही का? म्हणाले काय झालं? अरे इतकी घाई काय करतोस? आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण भगवती जगदंबेच्या देवळात जातो आणि मग बोहल्यावरती चढतो. त्यावेळेला रुक्मिणी म्हणतो बरं बरं ठीक आहे. मग इकडे रुक्मिणी घाबरत होता की कृष्ण केव्हा येईल आणि शिकार घेऊन जाईल हे कोणालाच माहिती नाही. म्हणून तिथे जरासंध, दंतवक्त्र, शिशुपाल अनेक महायोद्धे त्या विवाह कार्यासाठी उपस्थित होते. आणि तेवढ्यामध्ये ही रुक्मिणी माता भगवती जगदंबेच्या देवळामध्ये गेली. समोर भगवती जगदंबा आहे. तिला वंदन केलं आणि सांगितलं की माझं हरण करण्यासाठी अनंत कोटी परमात्मा श्रीकृष्ण येत आहेत, मला साथ दे. आणि हाताची उंजळ केली. भगवतीच्या डोक्यावरचं फूल तिच्या हातात पडलं. रुक्मिणी मातेच्या भगवतीनं कौल दिला आणि हिनं प्रदक्षिणा घातली. आमचा अनंत कोटी परमात्मा भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी रथ घेऊन उभा होता. जशी ही रुक्मिणी देवळातनं बाहेर निघाली तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला. वारा आला, पदर खाली पडला आणि हे शिशुपाल, दंतवक्त्र, जरासंध, पौंड्रक हे सगळे पाहत राहून गेले. कामांध झाले आणि तसे स्तब्ध रुक्मिणीकडे पाहत उभे राहिले. तोपर्यंत रुक्मिणीने प्रदक्षिणा केली. भगवान श्रीकृष्णांनी तिचा हात धरला, तिला रथामध्ये बसवलं आणि लगेच घेऊन गेले. आता कृष्णांच्या रथाची धूळ ज्या वेळेला उडायला लागली तेव्हा हे कावळे कलकल करायला लागले की कृष्ण आला, शिकार घेऊन पळून गेला. आणि मग मात्र हा रुक्मी जो आहे, या रुक्मीने विचार केला की या कृष्णाला जोपर्यंत ठार मारत नाही तोपर्यंत पुन्हा
मी कौंडिन्यपुरात किंवा विदर्भ नगरामध्ये पाय ठेवणार नाही, प्रतिज्ञा घेऊन टाकली. आणि त्याच वेळेला रुक्मी निघाला. भगवान श्रीकृष्णांचा रथ पुढे चाललेला आहे आणि हा रुक्मी देवाच्या मागे पाठलाग करतोय. तेवढ्यामध्ये यादवांचं सैन्य तिकडून आलं आणि यादवांमध्ये आणि वैदर्भ नगराच्या त्या राजाच्या सैन्यामध्ये तुंबळ असं युद्ध सुरू झालं, भयंकर युद्ध सुरू झालं. आणि या युद्धामध्ये हा जो रुक्मी होता हा भगवान श्रीकृष्णांच्या हातात लागला आणि त्यावेळेला तो त्यांना काही काही बोलायला लागला. तेव्हा भगवंतानं काय केलं, त्याला धरलं आणि त्याचे केस धरले आणि त्याला मारायसाठी सुदर्शन चक्र काढलं. तेव्हा रुक्मिणीने देवाचे पाय धरले आणि सांगितलं की तो किती काही झाला तरी माझा भाऊ आहे, म्हणून तुम्ही त्याला ठार मारू नका. बलराम दादांनी तेच सांगितलं, बाबा रे तो तुझा शालक आहे, तू त्याला असं मारू नकोस. म्हणाले मग काय करू? तरी सुद्धा भगवान गोपालकृष्णांनी त्याच्या पायाला दोरी बांधली, ती दोरी रथाला बांधली आणि त्याला फरफटत घेऊन गेले. तेव्हा बलराम दादांनी त्याला मुक्त केलं आणि मग तो अपमान त्याला सहन झाला नाही. आणि त्यानं प्रतिज्ञा घेतली होती की मी जोपर्यंत कृष्णाला ठार मारत नाही माझ्या नगरामध्ये पाय ठेवणार नाही. त्यानं तिथेच एका नगरीची स्थापना केली, तिचं नाव आहे भोजकट नगरी. त्या भोजकट नगरीची स्थापना करून हा रुक्मी तिथे राहायला लागला. आणि मग भगवंताने त्या रुक्मिणी मातेशी विवाह केला आणि रुक्मिणी सोबत द्वारकेला जात असताना काही ब्राह्मणांनी देवाला अडवलं. म्हणले देवा, अहो तुमचा विवाह आहे, पहिला विवाह आहे तुमचा आणि या विवाहाच्या अंगभूत तुम्ही आम्हाला काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे. ते जात असताना योधनीपुरामध्ये आले होते. भगवंत जात असताना योधनीपुरामध्ये आले होते. तेव्हा सांगितलं की अडवलं की तुम्ही कुठेच जाऊ नका. ब्राह्मणांनी अडवलं. तेव्हा भगवंत म्हणतात, जसं मी द्वारकेत असतो, वृंदावनामध्ये असतो, तसं मी योधनीपुरामध्ये सुद्धा तिन्ही काळ राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी तीर्थ निर्माण झालं, त्याला रुक्मिणी तीर्थ असं म्हटलं जातं. नर्मदा मैया की जय. त्यानंतर आता आपण कुसुमेश्वर तीर्थ बघणार आहोत. एकदा महादेवांनी गंगा सागरामध्ये खूप मोठी तपश्चर्या केली आणि या तपामुळे देवदानव तापायला लागले. बरोबर आहे, देवदानव तापायला लागले. म्हणून सर्व इंद्राजवळ गेले आणि सांगितलं की आता या महादेवांचा या तपामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही यांचं तप भंग करा. तेव्हा इंद्राने विघ्नाला आमंत्रण दिलं महादेवांचं तप भंग करण्यासाठी. सांगितलं की गंगासागर नावाच्या क्षेत्रामध्ये जा आणि महादेवांचं तप भंग करा. आता विघ्नाला आमंत्रण दिलं म्हणजे काय? विघ्न दोन प्रकारचे असतात, एक चांगलं विघ्न, दुसरं वाईट विघ्न. तुम्ही कुठेतरी चांगल्या कर्मासाठी आलेले आहात आणि त्या कर्मामध्ये तुम्हाला अतिशय वाईट बातमी कानावरती पडली तर त्यावेळेला आपलं मन भरकटतं, हे वाईट विघ्न. आणि एखाद्या कामामध्ये आपण बसलेलोय, देवपूजेमध्ये बसलेलोय, तेव्हा वाईट बातमी आली तर वाईट विघ्न. आणि जर देवपूजेलाच बसलेलोय आणि कोणाचं तरी लग्न जमलं आणि त्याचा फोन आला आपल्याला की माझा विवाह कधीचा जमत नव्हता, जमला, तर ते चांगलं विघ्न. का? की आपल्याला जेव्हा ती बातमी कळते तेव्हा आपल्याला असं वाटतं त्याच्याही फार बोलावं. म्हणून चांगलं विघ्न आणि वाईट विघ्न असे विघ्नांचे अनेक प्रकार आहेत. पण इथे इंद्राने मात्र विघ्नाला आमंत्रण दिले, ते म्हणजे कामदेव, वसंत. कामदेवाकडे 5 बाण आहेत. मेनका, रंभा, वसंत ऋतू, कोकिळ पक्षी. कामदेव या सर्वांना आमंत्रण दिलं आणि सांगितलं तुम्ही गंगासागर नावाच्या क्षेत्रामध्ये जा, तिथे महादेव तपश्चर्या करताय, त्यांची तपश्चर्या तुम्ही भंग करा. मग हा कामदेव निघाला. त्याच्या हातात फुलांचा धनुष्य आहे, त्याच्या भात्यामध्ये 5 बाण आहे, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. हे 5 बाण महाभयंकर असतात. आणि हा कामदेव तिथे गेला. या कामदेवाचा मित्र आहे वसंत ऋतू. त्या ठिकाणी त्या वसंत ऋतूने सुंदर वातावरणाची निर्मिती केली आणि इकडे कामदेवाने आपल्या भात्यातनं बाण काढला, धनुष्याला लावला आणि महादेवांना तो बाण मारला. आणि तो बाण लागताच महादेवांना 3 अवस्था प्राप्त झाल्या. पहिली सात्विक अवस्था, दुसरी राजसी अवस्था
आणि तिसरी तामसिक अवस्था. माझा आवाज येतोय का सर्वांना? जरा थोडा बसला आज आवाज. 3 अवस्था महादेवांना प्राप्त झाल्या. पहिली सात्विक, दुसरी राजसी आणि तिसरी तामसिक. सात्विक अवस्था म्हणजे भगवंताला 3 नेत्र आहे, त्यातला एक नेत्र भगवंताचा ध्यानावस्थेत आहे, बंद आहे. दुसरी राजसी अवस्था, दुसऱ्या नेत्रामध्ये महादेवांचा काम निर्माण होतोय, कारण त्या कामाचं तेवढं महत्वच आहे. आणि तिसऱ्या डोळ्यामध्ये तामसी अवस्था, अतिशय रागामध्ये कामदेवाकडे बघताय, त्याला झाडून भस्म करण्याच्या तयारीत महादेव आहे. आणि खरोखर मंडळी, हा काम मोठा भयंकर आहे. कामाची कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहरांची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हा कामदेव महादेव आणि विष्णूंची अब्रू घ्यायला सुद्धा कमी करत नाही. याने चंद्र काळा केला, इंद्राला भग पाडले, इंद्राला 1000 खड्डे पाडले या कामाने, या वासनेमुळे. म्हणून वासना मोठी भयंकर आहे. एका ठिकाणी एका ऋषींनी असं वर्णन केलेलं श्लोकाचं, माता स्वस्त्रा गृहीत्रा न विविक्ता समो भवे बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपि करशती. याचा अर्थ असा होतो की मनुष्याने आपल्या पत्नीजवळ, आपल्या आईजवळ, आपल्या बहिणीजवळ, आपल्या सुनेजवळ कधीही एका आसनावरती बसू नये. हे बलवान इंद्रिय आहे, कधी घात करतील सांगता येत नाही. ही वासना मोठी भयंकर आहे. आता ज्या वेळेला ऋषींनी हा श्लोक लिहिला ना महाराज, ह्या श्लोकावरती त्यांच्या शिष्याने आक्षेप घेतला. म्हणाले संतांना वासना त्रास देत नाही, तुम्ही चुकीचं लिहिलंय. म्हणाले विद्वांसम अपि करशती नका लिहू, विद्वांसम नापि करशती लिहा. म्हणजे साधूंना, संतांना, ऋषींना ही वासना त्रास देत नाही. तेव्हा ते ऋषी म्हणतात असं, वासना त्रास देत नाही. पण आता या शिष्याचे कान टोचले पाहिजे, म्हणून लीला त्या ठिकाणी केली. म्हणजे ठीक आहे बाबा, येता योग्य काळी तुला वासनेचं दर्शन घडेल. म्हणून हे जे शिष्य होते ते आपल्या पर्णकुटीमध्ये आले. संध्याकाळची वेळ झाली. त्यावेळेला त्यांच्या गुरुदेवांनी सुंदर असं मनमोहक स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी मायेद्वारे ढग निर्माण केले. सुंदर असा मनमोहक वारा सुटला, सुगंध सुटला. आणि ज्या ठिकाणी त्यांचा शिष्य राहत होता त्या आश्रमाजवळ ही सुंदर स्त्री, म्हणजे त्या गुरुदेवांनी सुंदर स्त्रीचं रूप घेतलेलं होतं, ते त्या आश्रमासमोर आले आणि रिमझिम असा पाऊस पडायला सुरुवात झाली. त्या पावसाचा जोर वाढला. पावसाचा जोर वाढल्यानंतर या शिष्याने आपली खिडकी उघडली आणि बाहेर बघितलं तर एक सुंदर स्त्री या शिष्याला पावसात भिजताना दिसली. यांच्या मनामध्ये अशी गोष्ट निर्माण झाली की तिला जाऊन सांगावं की छत्री घे किंवा आतमध्ये ये. म्हणून हे स्वतः तिच्याकडे गेले आणि गेल्यानंतर सांगितलं, वा नर्मदा मैया की जय. हे भगवतीचंच रूप आहे. आणि मग ते शिष्य त्या सुंदर स्त्रीकडे गेले आणि तिला सांगितलं, का अशी दिसतेस, माझा आश्रम जवळ आहे, आश्रमामध्येच आहे. त्यावेळेला त्या स्त्रीला सांगितलं, मी कोणाच्या आश्रमात यायला रिकामी नाही. म्हणाले, मग जर तुम्हाला मला आश्रमामध्ये घेऊन जायचं असेल तर माझ्याशी विवाह करावा लागेल. त्यावेळेला ते विचारत पडले, विवाह करावा लागेल म्हणजे? त्यांच्या मनामध्ये काम निर्माण झालं. सुंदर स्त्रीवरून पाऊस पडतोय, सुंदर वातावरण गुरुदेवांनी निर्माण केलेलं आहे. म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी विवाह करतो, पण आता तरी तू झोपडीमध्ये चल, कशाला भिजतेस? म्हणाले, नाही, विवाह करायचा असेल तर इथेच करावा लागेल. म्हणाले, ठीक आहे, इथे विवाह करू, काही हरकत नाही. म्हणाले, निश्चित काही काळानंतर विवाह करू, पण तू आतमध्ये तरी ये. म्हणाले, नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही विवाह केला पाहिजे. पुन्हा मान्य केलं, ठीक आहे, विवाह करायचा आहे, आपल्याला 7 फेरे घ्यावे लागतील. म्हणाले, मग तुम्ही इथे अग्निकुंड खणून घ्या आणि अग्निकुंड खणल्यानंतर इथे अग्नी प्रतिष्ठा करा आणि त्या अग्नीला आपण 7 फेरे मारू. त्यांनी ठरवलं, अग्नी जमीन खणायला सुरुवात केली. बघा, ते शिष्य जे आपल्या गुरूंना म्हणता विद्वांसम अपि करशती नका लिहू, नापि करशती लिहा, ते शिष्य आता जमीन खणायला लागले.
ती जमीन खणत असताना पूर्ण झाली आणि त्यांनी लाकडं गोळा केली, काही कोरडी लाकडं गवऱ्या गोळा केल्या आणि त्या ठिकाणी अग्नी प्रतिष्ठा केली आणि तिचा हात धरला आणि सांगितलं चल आता फेऱ्या मारू. ती म्हणे अशी फेऱ्या नाही मारणार. म्हणे मग कशी फेऱ्या मारशील? तुम्हाला मला खांद्यावरती घ्यावं लागेल. खरोखर खाली बसले आणि खांद्यावरती घेतलं आणि 7 फेऱ्या मारायला लागले. पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली आणि नेमकं 3ऱ्या फेरीला लांब लचक गाडी खाली आली. हे वरती पाहता एक सुंदर स्त्री मी खांद्यावरती घेतलेली आणि गाडी कुठून आली? वरती पाहता तर गुरुदेव आहे आणि त्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पटकन गुरुदेवांना खाली उतरवलं आणि वंदन केलं. म्हणाले गुरुदेव कधी आले? आणि पहिल्या फेरीपासून मीच होतो. आणि मग गुरुदेवांनी सांगितलं मग सांग आता काय लिहू? विद्वांसम अपिकर्षित लिहू की विद्वांसम नापिकर्षित लिहू? त्या शिष्याने साष्टांग दंडवत घातलं सांगितलं देवा विद्वांसम अपिकर्षितीस लिहा. कारण हा कामदेव जो आहे, ही वासना आहे ना, ही महाभयंकर आहे. हिनं ब्रह्मदेवाला सोडलं नाही, हिनं विष्णू भगवंताला सोडलं नाही, हिनं महादेवाला सोडलं नाही. हा कामाजी कोतवाल महाभयंकर आहे. आणि हाच कामदेव गंगा सागरामध्ये महादेव तपश्चर्या करत असताना इंद्राने त्याला पाठवलं की तू महादेवांची समाधी भंग कर. आणि त्याच ठिकाणी आला. त्यानं महादेवांना बाण मारला. 3 अवस्था प्राप्त झाल्या. त्या 3ऱ्या अवस्थेत त्यांचा 3रा नेत्र उघडला आणि त्यांनी कामदेवांकडे पाहिलं. कामदेव जळून भस्म व्हायला लागले. उमापती महादेव की जय. आणि मग कामदेव जसे जळून भस्म झाले, सगळ्या देवांमध्ये हाहाकार निर्माण झाला. सर्व महादेवांना शरण गेले. देवा अहो कामच नष्ट झाला तर पृथ्वी संपून जाईल. कारण या कामामुळे संतती जन्माला येते. म्हणून तुम्ही कामाला पुन्हा पुनरुज्जीवित करा, काहीतरी करा. तेव्हा महादेवांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केलं. हा कामदेव महादेवांना साष्टांग दंडवत घालतो, तेव्हा नमस्कार करतो. महादेव त्याला सांगतात की आता तू हे प्रायश्चित्त घेण्यासाठी नर्मदा मैयाच्या तीरावरती जा आणि तिथे तपश्चर्या कर. जर तू नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करशील तर मात्र तुझे सगळे पातक निघून जातील. म्हणजे अगदी कामदेवाला सुद्धा जो सर्वांना त्रास देतो त्याला नर्मदा मैयाच्या आश्रयाला यावं लागलं. यामुळेच कारण आहे की नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना हे वैराग्य प्राप्त होतं. त्याचं कारण ते आहे नर्मदा मैयाच्या किनारी कामाचा सुद्धा काही प्रभाव चालत नाही. त्याला सुद्धा पापमुक्त व्हायचं असेल तर मैयाच्या किनाऱ्यावरती यावं लागतं. म्हणून असा हा कामाजी कोतवाल आहे. एका सुंदर स्त्रीने उर्वशी नावाची अप्सरा, तिनं शुकदेव महाराजांची परीक्षा घेतली. म्हणाले फार हे जप जाप ध्यान धर्म कर्म सगळे करतात, त्यांना काही वासना निर्माण होत नसेल का? यांची परीक्षा घेऊ. म्हणून या उर्वशीने शुकदेव महाराजांसमोर नृत्य केलं होतं, पण तरी सुद्धा त्यांच्यावरती कुठलाच प्रभाव झाला नाही. पण उर्वशीने ठरवलं की यांच्यावरती आपण प्रभाव पाडल्याशिवाय घरी जायचं नाही, आपल्या स्थानावरती जायचं नाही. खूप प्रयत्न केले, खूप कामुकता दाखवली, पण शुकाचार्य महाराजांवरती काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळेला तिनं सर्व तिचे मार्ग बंद झाले. तेव्हा तिनं आपलं पोटच फाडून टाकलं आणि ते पोट फाडून ती शुकदेवांसमोर उभी राहिली. त्या पोटातनं सुंदर असा सुवास, चंदनाचा सुवास सुटला. त्यावेळेला आमचे शुकदेव महाराज हसायला लागले आणि तिच्या चरणाशी लोटांगण घालायला लागले. बघा, तिला गर्व निर्माण झाला. ती म्हणते आतापर्यंत माझ्याकडे पाहतही नव्हते, आता हसता पण आहे आणि मला शरण सुद्धा आले. तेव्हा या शुकदेव महाराजांनी तिला वंदन करून सांगितलं की अगं मला जर माहिती राहिलं असतं तुझ्या गर्भामध्ये एवढा सुवास आहे तर मी त्या ठिकाणी माझ्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष पडलेलो होतो. शुकदेव महाराज आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. जर मला माहिती असतं तर मी तुझ्या गर्भामध्ये राहिलो असतो. म्हणजे अनायासे तिला आई म्हटले असे आमचे संत असतात. आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लावी, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्यांनी सांगितलं नाकी तोंडी कृमी किडे, विष्टा लेप चोहीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे.
म्हणाले, अगं आई, नाकी तोंडी कृमी किडे म्हणजे आईच्या गर्भामध्ये बाळाच्या नाका तोंडात कृमी किडे असतात, आतमध्ये पोटात विष्ठेचा लेप असतो, तो इकडे घाणीचा लेप असतो. गर्भवासाचे दुःख गाडे, इतकं दुःख त्या ठिकाणी त्या जीवाला भोगावं लागतं. कवना पुढे सांगावी, कोणाला सांगतो तुझी, कोणाला सांगू शकत नाही. म्हणले, अगं मला माहिती राहिलं असतं ना तर तुझ्या पोटामध्ये 12 वर्ष मी राहिलो असतो. असे संत असतात आणि असे संत आपल्याला सत्संगाच्या मार्गातून भेटतात, म्हणून सत्संगामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर मार्कंडे ऋषी सांगतात की याच कामदेवाने त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, ज्याला कुसुमेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर मार्कंडे यांनी सांगितलं की राजा रे, पुन्हा अहल्येश्वर तीर्थाला गेलं पाहिजे. तिथे अहल्येचा रामांनी उद्धार केलेला होता, प्रभू श्री रामचंद्रांनी. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, त्याची कथा मला ऐकवा. मार्कंडेय सांगतात, राजा रे, पूर्वी ब्रह्मदेवांसारखे गौतम नावाचे ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं अहल्या. ती अतिशय सुंदर होती आणि आता तिच्या या सौंदर्याला पाहून इंद्र तिची अपेक्षा करू लागला. इंद्राला वाटलं की आपण हिच्यासोबत रममाण व्हावं, म्हणून तिची अपेक्षा करू लागला. एकदा गौतम ऋषी बाहेर गेले तेव्हा या इंद्राने कपट केलं. स्वतः गौतम ऋषींचा वेश धारण केला आणि त्या पर्णकुटीमध्ये जाऊन त्या अहल्येशी रममाण झाला. आणि नेमका ती कामक्रीडा झाल्यानंतर ती चंचल स्वभावामुळे तिने सुद्धा होकार दिला. आणि हा इंद्र त्या ठिकाणी येत असताना, गौतम ऋषींच्या वेशातनं येत असताना खरे गौतम ऋषी त्या आश्रमामध्ये प्रवेश करायला लागले. आता दोघांची भेट झाली आणि नजर झाली. ह्याच वेळेला गौतम ऋषी बघतात, मी तर इथे, मग हा कोण? म्हणून त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि तू काय कर्म केलं आतमध्ये. त्यावेळेला इंद्राने आपलं रूप टाकून दिलं, स्वतःच्या रूपात आला आणि त्यांची क्षमा मागू लागला. म्हणाले, मी माझ्याकडनं असं कृत्य घडलेलं आहे. या गौतम ऋषींनी जरा शाप देऊन टाकला की तुझ्या शरीरामध्ये 1000 स्त्री रूपी चिन्ह निर्माण होते. मी आता सांगितलं ना, इंद्राला भग पडले म्हणजे खड्डे पडले, भोकं पडले, ते ह्या गौतम ऋषींनी शाप दिला होता. त्या फक्त या कामामुळे झाला. त्याच्या मनात वासना निर्माण झाली नसती तर मात्र त्याला हे भग पडले नसते. हा कामदेव एवढा भयंकर आहे. मग त्यावेळेला अहल्येला सुद्धा शाप देऊन टाकला की तुझं पातिव्रत्य या ठिकाणी भंग झालं, म्हणून मी तुला शाप देतो, तू दगड होशील, तू शिला होशील. त्यावेळेला ती सुद्धा गौतम ऋषींना वंदन करून उशाप मागू लागली की देवा, माझी यात काही चुकी नाही. मी स्त्री स्वभावानुसार चंचल झाली आणि मला काय माहिती तो इंद्र आहे की कोण आहे. त्यावेळेला गौतम ऋषींनी सांगितलं, तुझा अधिकार एवढा पाहिजे, तुझं पातिव्रत्य एवढं पाहिजे की समोरचा आलेला व्यक्ती कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे हावभाव कसे आहे, याच्यावरनं तरी तू ओळखायला पाहिजे होतंस की तो तुझा पती नाही. ज्या वेळेला सांगितलं, तिचं रूप त्या ठिकाणी पालटलं आणि त्यांनी उशाप दिला. 1000 वर्षांनंतर तीर्थयात्रेच्या स्वरूपामध्ये प्रभू श्री रामचंद्र येतील आणि ते तुला बघतील आणि त्यांनी तुला बघितल्यानंतर तुझा उद्धार होईल. आणि मग त्याच वेळेला हा इंद्र सुद्धा घाबरला, त्याला शाप देऊन टाकला, तो तिथून निघून गेला. गौतम ऋषींनी जो शाप दिलेला होता तो खरा ठरला. कालांतराने प्रभू श्री रामचंद्र वनवासात वनामध्ये फिरत असताना, तीर्थयात्रा करत असताना त्यांची नजर त्या दगडावरती पडली. जे अहल्याचा दगड झालेला होता, शापयुक्त दगड, त्याच्यावरती त्यांची नजर पडली आणि त्याच बरोबर तिचं रूप पालटलं आणि त्यानं दगडाचं रूप ते बाजूला झालं आणि त्यातनं एक दिव्य स्त्री निर्माण झाली, ती म्हणजे अहल्या माता. तिनं प्रभू रामचंद्रांना साष्टांग दंडवत घातलं आणि प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार केला. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने, देख लो मेरे दिल के लगे, देख लो मेरे दिल के
चाहिए, उसको कीर्ति नागर होना यश चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सच्चानंद अमृत को पीने में, सुख मिले से अमृत को पीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करो, सिया राम का सदा है मैं चिंतन करूँ। राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूँ, सिया राम का सदा है मैं चिंतन करूँ। सच्चा आनंद है ऐसे ही जीने में, सच्चा आनंद है ऐसे ही जीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि अहल्येला त्या ठिकाणी मुक्तता दिली. तिथेच अहल्येश्वर तीर्थ निर्माण झालं. त्यानंतर इंद्राला जे भग पडलेले होते म्हणून हा इंद्र अतिशय दुःखी झाला. सर्व गौतम ऋषींना शरण आले आणि त्यांनी सांगितलं इंद्रावरती कृपा करा. त्यावेळेला त्यांनी त्याचा उशाप असा दिला की जे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे हजार, भग म्हणजे खड्डे, जे सहस्त्र भग आहे ते सहस्त्र लोचन होते म्हणजे हजार डोळे होते. असा उशाप इंद्राला दिला. त्याला लाज वाटली. त्यानं सुद्धा तिथं इंद्रतीर्थाची स्थापना केली. मार्कंडेय ऋषी अनेक तीर्थांचं वर्णन करून सांगतात. राजाने याच्या पुढे श्वेतवाराह तीर्थाला गेलं पाहिजे. श्वेतवाराह तीर्थाचं वर्णन असं आहे की हे तीर्थ मैयाच्या उत्तर तीरावरती आहे. भगवान विष्णूंचे आपल्याला अवतार माहिती आहेत. किती अवतार आहेत भगवान विष्णूंचे? 24 अवतार आहेत. त्यातले प्रमुख 10 अवतार आहेत ज्यांना दशावतार म्हटलं जातं. आणि त्यातही 2 अवतार असे आहेत जे पूर्ण अवतार आहेत. ते म्हणजे राम आणि कृष्ण. म्हणजे जन्मोत्सवापासून ते निजधामाला जाण्यापर्यंत या दोघांनी, या देवतांनी लीला केलेल्या आहेत. म्हणून हे 2 अवतार. त्यातल्या भगवान विष्णूंचा वराह अवतार आपण या ठिकाणी बघणार आहोत. पूर्वी कश्यप ऋषींना दिती मातेपासून, आदिती आणि दिती दोघांचं तुम्हाला वर्णन सांगितलं. या दिती मातेपासून 2 भयंकर पुत्र उत्पन्न झाले. पहिला म्हणजे हिरण्याक्ष आणि दुसरा म्हणजे हिरण्यकशिपू. तर यांचं जन्माचं कारण तुम्हाला सांगतो. एकदा सनत कुमार जे आहे ते वैकुंठात महाविष्णूंना भेटण्यासाठी गेलेले होते. त्यावेळेला महाविष्णूंना जय आणि विजय नावाचे जे द्वारपाल आहेत त्यांनी भेटू दिलं नाही. तेव्हा सनत कुमारांनी त्यांना शाप देऊन टाकला की तुम्ही जय आणि विजय 3 जन्मांपर्यंत राक्षस व्हाल. जेव्हा शाप प्राप्त झाला त्यावेळेला ते शुद्धीवरती आले आणि त्यांनी त्या ऋषींना, सनत कुमारांना वंदन केलं आणि सांगितलं काहीतरी उशाप द्या. तेव्हा त्यांनी उशाप दिला की तुम्ही 3 वेळा राक्षस व्हाल
परंतु तिन्ही वेळेला या भगवान विष्णूंना तुमच्यासाठी अवतार धारण करून यावं लागेल आणि तेच तुमचा उद्धार करतील. म्हणून क्रमाक्रमाने जय आणि विजय, हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण, तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्र, या 3 जन्मांमध्ये राक्षसाच्या रूपात आले. मग यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जो होता, तर ही दितिमाता जी आहे, ही दितिमाता कश्यप ऋषींना संध्याकाळच्या वेळेला सांगते की मला कामक्रीडा करायची आहे, माझ्या मनात वासना उत्पन्न झालेली आहे. कश्यप ऋषींनी सांगितलं संध्याकाळची वेळ